मैं विश्वास करता हूँ इन सारी बातों को अपने जीवन में न केवल सुनेंगे परंतु उसके अनुसार करने के लिए निर्णय करके उसको ताकत प्राप्त करके यहाँ से जाएंगे. आणि मी विश्वास ठेवतो की ना केवळ देवाचं वचन आपण ऐकणार आहोत, परंतु त्या ऐकलेल्या वचनांप्रमाणे आपल्या जीवनाला लागू करून करून आपण आपलं जीवन बदलण्यासाठी एक ताकद देवाकडून प्राप्त करू. ये टेक्नोलॉजी की विकास होने की वजह से आज हम कई संदेश को सुनने के लिए मौका तो मिलता है. आणि या तंत्रज्ञानाचा विकास झाल्या कारणाने आज कित्येक संदेश ऐकण्याची सुसंधी आम्हाला लाभलेली आहे. जो कुत्ता घर में हम अपने से पालते हैं उसको बांध के रखते हैं. आणि जे कुत्र आम्ही पाळीव कुत्र म्हणून घरामध्ये पाळतो आणि त्याला बांधून ठेवतो, समय पर उसको खाना खिलाते हैं. वेळेनुसार त्याला खाऊ घालतो जो भोजन उसका आवश्यकता उसको देते हैं. आणि जे त्याला खाद्य आवश्यक आहे ते त्याला आम्ही देतो. अगर उसको एक्सरसाइज कराते हैं आणि त्याला काही व्यायाम करायचा असेल ते पण त्याच्याकडून करवतो उसको ट्रेनिंग देते हैं. आणि त्याला प्रशिक्षण देतो. और जब बीमार हो जाता है हम वेटनरी डॉक्टर के पास ले जाते हैं. आणि जेव्हा तो आजारी पडतो तेव्हा त्याला आम्ही प्राण्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो. अगर पानी पड़ता है तो हम इसको भीतर बांधते हैं. आणि जर बाहेर पाऊस पडत असेल तर त्याला आम्ही आत बांधतो. जब ठंडा पड़ता है तो उसके लिए क्विल्ट बिछाते हैं. आणि जर थंड पडली असेल, थंडी असेल तर त्यावेळेला आम्ही त्याला काहीतरी गरम पांघरून घालतो. लेकिन वही कुत्ता बाहर का किसी कुत्ता को देखता है, पण तेच कुत्र जेव्हा बाहेरच्या कुत्र्याला कोणाला तरी पाहतं उसको कोई बांधा नहीं है. आणि त्या कुत्र्याला कोणी बांधलेलं नाही जहाँ मन करता वहाँ घूमता है. आणि कुठेही मनाला येईल तिकडे ते फिरत असतंय जो मोकाट. जो खाना मिलता है उसको खाता है. आणि जे काय त्याला खायला मिळेल ते खात असतंय. और उसका हालत को तो जानते हैं जो आवारा कुत्ता है. आणि त्याची स्थिती तर तुम्ही जाणता, जे मोकाट कुत्रा आहे. लेकिन ये भीतर रहने वाला कुत्ता जिसको बांध के रखा है वो तो सोचता होगा कि मुझे भी आज़ादी नहीं है. आणि हे जे आत बांधून ठेवलेलं जे पाळीव कुत्रा आहे ते मात्र असा विचार करत असेल की मला काही स्वातंत्र्य नाही आहे. अपने मन की खाना नहीं, मैं इनके भोजन नहीं कर सकता हूँ. माझ्या मनासारखं मला काही खायला मिळत नाही. जहाँ मन करता वहाँ घूम नहीं सकता हूँ. जिथं कुठं फिरावं वाटतंय तिथं मला फिरता येत नाही. और जब सोने का मन करता सोना, आणि जेव्हा मला झोपावं वाटतंय मला झोपता येत नाही. उसका ना तो कोई एक्सरसाइज है ना तो उसके तो कोई ट्रेनिंग है. आणि कुठलंही त्याला प्रशिक्षण नाही आणि कुठलं त्याला व्यायाम नाही. आप क्या सोचते हैं? तुम्हाला काय वाटतं? किस हालत में आप रहना चाहते हैं? कोणत्या प्रकारच्या स्थितीत तुम्हाला राहायला आवडेल? बगल वाला से पूछ लीजिएगा कि किस प्रकार का कुत्ता रहना चाहते, जो आज़ाद रहने के लिए चाहते हैं या अनुशासन में रहने के लिए चाहते हैं. शेजाऱ्याला हातात घेऊन विचारा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कुत्र्यासारखं जीवन आवडेल. म्हणजे एकदम स्वतंत्र जे कुत्रा आहे मोकाट तसं पाहिजे का बांधलेल्या पाळीव कुत्र्यासारखं? कोई कहता तो ये तो मुश्किल है चुनना. आणि काही जण असं म्हणत आहेत की ही निवड करणं फार अवघड आहे. पीछे से मुझे आवाज मिल रहा है 50 मैं ऐसा रहूं 50 ऐसा रहूं. आणि पाठीमागून आवाज येत आहे 50% मला असं राहायला आवडेल, 50% तसं राहायला आवडेल. कभी अनुशासन में रहें, आणि काय काय वेळा आम्हाला एकदम शिस्तीमध्ये राहावं वाटतंय, कभी मनमानी. आणि कधी एकदम आपल्या मनाला वाटेल तसं. कई लोगों का विचार उन कुत्तों के विचार के जैसे ही है. आणि कित्येक लोकांचे विचार या कुत्र्यांच्या विचारासारखेच आहेत. कोई नहीं चाहता है कि हमारे जीवन को एकदम अनुशासन के अंदर में हम बना के रखें. आणि कोणालाही इच्छा नसते की आमचं जीवन एकदम शिस्तीमध्ये असावं. लेकिन दोनों कुत्तों में एक ही फर्क है. पण या दोन्ही कुत्र्यांमध्ये एकच फरक आहे. एक को पूरा प्यार और ख्याल मिलता है, एकाला पूर्ण प्रेम आणि त्याची काळजी घेतली जाते, लेकिन दूसरे को ना तो ख्याल है ना तो प्यार मिलता है. पण दुसरं जे कुत्र आहे त्याला मात्र कोण प्रेम पण करत नाही आणि कोण काळजी घेत नाही. अनुशासनी जीवन जो है वो प्रेम और ख्याल को प्रकट करता है. आणि जे शिस्तमय जीवन आहे ना त्याला प्रेम पण मिळते आणि त्याची काळजीही घेतली जाते. प्रभु का वचन में लिखा है जिससे मैं प्यार करता हूँ उसको ताड़ना देता हूँ. आणि प्रभूच्या वचनात लिहिलं आहे की ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याचे ताडणही करतो. लेकिन मनुष्य ताड़ना को नहीं चाहता है. परंतु मनुष्याला ताडण आवडत नाही. प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा होवे, हमारे अंदर उस प्रकार की भावना का परमेश्वर पैदा करने पाए. आणि प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे की आमच्या आतमध्ये पण अशाच प्रकारची एक भावना प्रभु तैयार करू दे. इब्रानियों के 12वां अध्याय में हम पढ़ते हैं
इसलिए वो ताड़ना करता, उसके योग्य पवित्रता में हम आगे बढ़े. आणि इब्री लोकाच्या पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये वाचतो की आम्हाला तो यासाठी ताडना करतो किंवा शासन करतो की आम्ही त्याच्या योग्यते समान बनावं. मैंने सुना था बीते सेशन में भाई सैमसन ने आपको एकता और पवित्रता के ऊपर प्रकाश डाला है. आणि मी असं ऐकलं होतं की गेल्या सत्रामध्ये बंधू सॅमसन यांनी तुम्हाला एकता आणि पवित्रता यावरती त्यांनी प्रकटीकरण दिलेलं आहे. प्रभु आपसे लगातार बातचीत करने पाए. आणि प्रभू तुमच्याशी सातत्यानं बोलत राहू दे. आज के पहले सेशन में मैंने इस बात को आपके सामने लाने के लिए कोशिश की. आणि आजच्या पहिल्या सत्रामध्ये या गोष्टी मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. हमारे अंदर एक प्यास और भूख का आवश्यकता है. परमेश्वर की महिमा को मैं अपने जीवन में, अपने सेवकाई में देखने के लिए चाहता हूँ. आणि आमच्या आतमध्ये एक भूक आणि एक तहान निर्माण होणं गरजेचं आहे की परमेश्वराची महिमा मला माझ्या सेवकाईमध्ये पाहायची आहे. प्रभु हमसे बातचीत करने पाए. प्रभू आमच्याशी बोलो. इस प्यास और भूख जब मिटता है, आणि ही तहान आणि ही भूक जेव्हा मिटून जाते, संपते, हमारे जीवन में एक प्रकार की लाचारी और एक आलसीपन चले आती है. आणि आमच्या जीवनामध्ये एक प्रकारची लाचारी आणि एक प्रकारचं आळशीपण येतं. परमेश्वर हमारे जीवन को लगातार जांचने के लिए अपने आप को एकांत में रखे और उपवास के साथ परमेश्वर के वचन के रोशनी में अपने को देखने की आवश्यकता बार बार पड़ता है. आणि वारंवार अशी आवश्यकता आम्हाला भासते की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये एकांतात जाऊन आम्ही बसावं, उपवासाने प्रार्थना करून वारंवार स्वतःला आम्ही तपासून पाहावं. कई सेवकों के जीवन में ये उपवास प्रार्थना के लिए जगह नहीं रहती होगी. आणि काही कित्येक सेवकांच्या जीवनामध्ये या उपवास प्रार्थनेसाठी कोणतंही स्थान असणार नाही. अगर आप आत्मिक तौर से एक सेंसिटिव जीवन में आप प्रवेश करने के लिए चाहते हैं तो आपके जीवन में उपवास और प्रार्थना आवश्यकता पड़ता है. आणि जर आत्मिक जीवनामध्ये एक अतिशय संवेदनशील असं जीवन जर तुम्हाला जगायचं असेल तर त्यामध्ये उपवास आणि प्रार्थना करण्याची खूपच आवश्यकता भासते. इसके लिए आपको अलग जगह में जाके अपने को जांचना. उपवास का मतलब भूख हड़ताल नहीं. आणि यासाठी तुम्हाला एकांत ठिकाणामध्ये जाऊन स्वतःला तपासणी करण्याची गरज आहे. आणि उपवास प्रार्थना म्हणजे एक प्रकारे भूक हडताल केल्यासारखं नाही आहे. मान लीजिए आपको एक गाड़ी लेने का मन करता होगा, आणि गृहीत धरा की तुम्हाला एखादी गाडी घेण्याची इच्छा आहे, लेकिन आप तुरंत उपवास प्रार्थना करेंगे, 3 दिन उपवास करेंगे, प्रभु देगा तब्बे हम उपवास तोड़ेंगे करके आप भूख हड़ताल नहीं करते, उसको उपवास नहीं कहा जाता है. आणि अशा प्रकारचं तुम्ही म्हणू शकत नाही 3 दिवस मी उपवास करणार आणि गाडी दिली नाही, जोपर्यंत देव गाडी देत नाही ना तोपर्यंत मी भूक म्हणजे उपवास सोडणार नाही. प्रभु का हाथ का मोड़ के आप उनसे कुछ भी नहीं प्राप्त कर सकते. आणि असं परमेश्वराच्या हाताला वाकवून तुम्ही त्यातून काहीही मिळवू शकत नाही. कुछ लोग सोचते हैं परमेश्वर को हम परेशान करते हैं तो उसको हमारे रास्ता में आना पड़ता है. आणि मग काही लोक असा विचार करतात परमेश्वराला आम्ही एकदम त्रास दिला ना तो येतो निघून आम्हाला मदत करायला. परंतु हमारे जीवन में ये उल्टा होना चाहिए, मैं परमेश्वर के राहों पर, परमेश्वर की गति पर चले आऊंगा. आणि या बाबतीत आमच्या जीवनात खरं तर उलटं व्हायला पाहिजे की मीच परमेश्वराच्या मार्गाने, परमेश्वराच्या गतीने जाईन. सवेरे मैंने आपको ये दिखाने के लिए कोशिश किया, इतनी बड़े बड़े काम करने के बाद भी, इतनी बातों को देखने के बाद भी मूसा के अंदर वो लालच छूटा नहीं कि मुझे परमेश्वर की महिमा देखना है. सकाळी मी तुम्हाला या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला की इतके महान महान कार्य, अद्भुत कृत्य केल्यानंतर सुद्धा मोशेच्या जीवनामधून ही जे लालच आहे ती कमी झालेली आम्हाला दिसत नाही. लेकिन परमेश्वर की महिमा को उसी दिन वो देख पाया जब सारे लोगों को अपने कार्यक्रम में परमेश्वर के आज्ञा के अनुसार इन्वॉल्व किया है. परंतु त्याच वेळेला परमेश्वराची महिमा त्याला प्राप्त झाली किंवा तो पाहू शकला ज्या वेळेला परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याने सगळ्या लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेतले. तेव्हा परमेश्वर की महिमा या तेज को देखने के लिए वो लालच रखता था. परमेश्वराची महिमा किंवा परमेश्वराचं तेज पाहण्याची लालसा किंवा लोभ त्याच्यामध्ये होता. लेकिन कब परमेश्वर की महिमा को देख सका? जब सारे लोगों का इन्वॉल्व करके उस काम को जो परमेश्वर के तरीका से कर बैठा,
तब परमेश्वर की महिमा को देख पण पाया। कधी त्यानं परमेश्वराची महिमा पाहू शकला जेव्हा परमेश्वराच्या आज्ञेनुसार सर्व लोकांना त्यानं त्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि ते कार्य त्यानं पूर्ण केलं, तेव्हाच त्याला परमेश्वराचं तेज दिसून आलं. मैं कल इस बात के ऊपर ज्यादा जोर दूंगा कि अगर परमेश्वर से पाए हुए काम को आप पूरा करेंगे तब आपके जीवन के द्वारा परमेश्वर की महिमा होगी। उद्या या गोष्टींवरती मी अधिक प्रकाश टाकेन की जर परमेश्वराने नियुक्त केलेलं काम तुम्ही पूर्ण केलं तरच तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अधिक गौरव तुम्हाला पाहायला मैं मिळेल. कल उसके ऊपर जोर दूंगा, उद्या त्यावरती मी भर देईन. लेकिन मैं आज आपको एक और पहलू को दिखाने के लिए चाहता हूं। परंतु आज मी तुम्हाला आणखी एक त्यातला पैलू तुम्हाला दाखवू इच्छितो. वो क्या है? तो काय आहे? भैया हम सब तो मिलके तो काम करते हैं, आणि भैया आम्ही सगळे मिळून तर काम जरूर करतो सारी चीजों को इकट्ठा तो किए हैं, आणि सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केलेल्या आहेत जरूर. परमेश्वर के वचन के अनुसार काम किए हैं आणि परमेश्वराच्या वचनानुसार आम्ही काम पण केलेलं आहे और उसमें हम लोगों ने महिमा देखी है। आणि त्यामध्ये आम्ही लोकांनी महिमा पाहिलेली आहे. परंतु क्या उसी से ही परमेश्वर की महिमा होती? आणि काय त्याच गोष्टींच्या द्वारे केवळ परमेश्वराची महिमा होते का? मैं अभी 3 बातों को आपके सामने लाने के लिए चाहता हूं। आता मी 3 गोष्टी तुमच्या समोर आणू इच्छितो. हमें तो विचित्र लगेगा, क्या परमेश्वर की महिमा इस समय में भी हो सकता है? आणि आम्हाला हे विचित्र वाटेल की काय परमेश्वराची महिमा या वेळेला सुद्धा होते काय? एक विचित्र बात है, ये सारी तीनों बातें जो है और गिनती की किताबें पाई जाती है। आणि या सगळ्या विचित्र गोष्टी किंवा या तीनही गोष्टी गणनाच्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसून येतात. और नंबर्स किताब के अंदर परमेश्वर ने इन सारी बातों को हमारे सीख के लिए लिख कर रखा है। आणि गणनाच्या पुस्तकामध्ये आमच्या शिक्षणाकरिता परमेश्वरानं सगळ्या गोष्टी नमूद करून ठेवलेल्या आहेत. सवेरे मैंने इस बात को दिखाने के लिए कोशिश किया, जब परमेश्वर की महिमा आई यहां तक मूसा तक वहां खड़ा नहीं हो सका। आणि मी सकाळी हे तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न केला की परमेश्वराच्या महिमेमध्ये गौरवामध्ये मोशे सुद्धा उभा राहू शकला नाही. उसी प्रकार दाऊद के दिखाए हुए नक्शा के अनुसार जब सुलेमान ने परमेश्वर के भवन को बनाया और वहां परमेश्वर की महिमा जब उतरी और याजक खड़े नहीं हो सके। याच प्रकारे जेव्हा दाविदानं सांगितलेल्या सूचनानुसार किंवा आराखड्यानुसार जेव्हा सलमोन राजानं परमेश्वराचं मंदिर उभा केलं त्यावेळेला सुद्धा त्या महिमेमध्ये त्या गौरवामध्ये याजक लोक सुद्धा उभा राहू शकले नाही. इसका मतलब ये नहीं है याजक लोग गिर गए, याचा अर्थ असा नव्हे की याजक लोक खाली कोसळले. लेकिन आजकल लोग सोचते हैं कि परमेश्वर की महिमा के सामने मैं ठहर नहीं सका, गिरने से ही तिकाई पड़ता है करके। आणि आजकाल लोकांना मात्र असं वाटतं की परमेश्वराच्या महिमेमध्ये मला उभा राहता आलं नाही, खाली पडलो तरच महिमा दिसते. मूसा खड़ा नहीं हो सका इसका मतलब मूसा गिर गया नहीं। आणि मोशे उभा राहू शकला नाही त्याचा अर्थ असा नव्हे की तो पडला म्हणून. याजक खड़े नहीं हो सके इसका मतलब ये नहीं कि याजक लोग सब गिर पड़े हैं। आणि याजक उभा राहू शकले नाही याचा अर्थ असा नव्हे की सगळे याजक खाली कोसळले. जो बाइबल में नहीं लिखी गई है उसको अनुमान करने के लिए आपको अनुमति बाइबल नहीं देती है। आणि जे बायबल मध्ये लिहिलेलं नाही त्याविषयीची कल्पना करावी अशी संधी किंवा अशा प्रकारचं तुम्हाला संधी उपलब्ध बायबल नाही करून देत. परंतु परमेश्वर का एक और पहलू को देखना जरूरी है। परंतु परमेश्वराचा आणखी एक पैलू अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. परमेश्वर प्रेमी है, परमेश्वर प्रेमळ आहे, दयालु है, दयाळू आहे, क्षमा करने वाला है, क्षमाशील आहे विलंब से क्रोध करने वाला आणि है। मंदक्रोध आहे. और इसको हम भूलना नहीं है। आणि या गोष्टी तुम्ही विसरू नयेत. उसका क्रोध 1000 पीढ़ी तक चलेगा करके मूसा को प्रकट किया गया आणि है। मोशेला हे प्रकट करण्यात आलं होतं की त्याचा क्रोध हजारो पिढ्यापर्यंत राहील. परमेश्वर जलन रखने वाला भी है। आणि परमेश्वर हा ईर्ष्यावान देव पण आहे. हम परमेश्वर का संपूर्ण तौर से नहीं देखने की वजह से ही मनमानी चलने की कोशिश करते आणि हैं। परमेश्वराला संपूर्ण रीतीनं आम्ही जाणत नसल्यामुळेच आम्ही मनमानीनं आम्ही आज चालण्याचा प्रयत्न करतो. जरूर परमेश्वर हमसे प्यार करता है। जरूर परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. जब उसके सामने आके गिरते हैं, प्रभु गलती हो गया, वो क्षमा करने के लिए क्षमा का दान हमें देता है। सागर है, दया का सागर है। आणि परमेश्वर हा दयेचा सागर आहे. ज्या वेळेला आम्ही चूक करतो आणि देवासमोर येऊन पालते पडून म्हणतो की देवा आम्हाला क्षमा कर, तो तुरंत क्षमा करतो कारण तो दयेचा सागर आहे. परंतु परमेश्वर ये भी करता है, जब हम अपने सीमा से बाहर हो जाते हैं तो परमेश्वर का प्रकोप वो दिखाने के लिए कोशिश करता। परंतु परमेश्वर असंही करतो जेव्हा आम्ही आमची मर्यादा ओलांडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला दाखवून देतो किंवा शासनही करतो. यरोबाम
जो है सुलेमान के आदीन में से 10 गोत्र के लोगों को अपना के बाद लोगों को अपने वश में रखने के लिए उसने ऐसे बछड़ाओं को बना के 2 जगह में रखा करके बाइबल बतलाती आणि है. बायबल आम्हाला अशा प्रकारे सांगते की यराबाम जो आहे त्यानं शल्मोन राजापासून मिळालेले ते जे 10 गोत्र आहेत, जे 10 वंश आहेत, ते आपल्या ताब्यात राहावे याकरिता त्यानं 2 वासरांच्या मूर्त्या तयार करून ठेवल्या म्हणून बायबल आम्हाला सांगते. उसने ये नहीं सोचा कि मेरे ऊपर इतना दया क्यों किया गया है, आणि त्यानं या गोष्टीचा विचार केला नाही की माझ्यावरती इतकी दया का दाखवण्यात आली आहे. जबकि मैं वहां नौकर था. ज्या अर्थी मी तिथे एक नोकर होतो. सुलेमान के बेटा का 2 गोत्र के ऊपर अधिपति बनाया गया आणि है. शल्मोन राजाच्या मुलाला 2 वंशावरचाच राजा बनता आलं. परंतु उसके नौकर को 10 गोत्र परमेश्वर ने दिया. पण त्याच्या सेवकाला, त्याच्या चाकराला मात्र 10 वंशावरचा अधिकार देवाने दिला. अगर किसी को ज्यादा मिल जाता तो ये नहीं सोचें कि हम दूसरे से बहुत बुद्धिमान है या बुद्धिमान है. आणि जर तुम्हाला जास्त काहीतरी देवाकडून मिळत असेल तर अजिबात असा विचार करू नका दुसऱ्यापेक्षा फार तुम्ही नीतिमान आहात किंवा बुद्धिमान आहात. जब यरोबाम ने ऐसा सोचा था, जेव्हा यराबामला असं वाटलं, वो खुद बलि दिलाने के लिए उतर गया. आणि तो स्वतःहून बली चढवण्यासाठी, बली अर्पण करण्यासाठी उतरला. जब उसको ठोकने के लिए परमेश्वर ने एक जवान को भेजा जो भविष्यवक्ता था. आणि जेव्हा त्याला रोखण्यासाठी परमेश्वराने एका तरुण संदेश त्याच्याकडे पाठवलं, और उसने क्रोध में होके पकड़ो उसको करके अपना हाथ को बढ़ाया, हाथ ऐसे ही रह गया. आणि जेव्हा त्यानं रागामध्ये येऊन म्हटलं की आपला हात पुढे करून की त्याला धरा असं म्हटल्याबरोबर त्याचा हात त्याच ठिकाणी तसाच स्थिर राहिला, सुकला. पहला राजा का 13वां पद में अध्याय में हम इसको पढ़ते हैं. आणि पहिले राजाच्या पुस्तकाच्या 13व्या अध्यायामध्ये या गोष्टी आम्ही वाचतो. आप सब परमेश्वर के दास है, परमेश्वर के एक मंडली में लीडर है, इसलिए मैं उन बातों को थोड़ा सा जिक्र करके मैं आगे बढ़ता हूं. आणि तुम्ही सगळेजण देवाचे सेवक आहात आणि पुढारी आहात मंडळीमधले, या अर्थाने मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित आहे असं गृहीत धरून मी थोडस त्याचा संदर्भ देऊन पुढे जाणार आहे. और वही जवान सेवक जिसने राजा को चंगाई के लिए प्रार्थना की, आणि तोच तरुण संदेष्टा ज्यानं राजाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. एक बुढ़े आदमी आके जो अपने को भविष्यवक्ता कहता था, वो आके वहां पर उसको उसके रास्ता से हटकाया, भटकाया. आणि एक म्हातारा संदेष्टा त्याच गावामध्ये असणारा त्यानं येऊन या तरुण संदेष्टाला बहकवलं, फसवलं. और जिस घर में लौटने के लिए परमेश्वर ने मना किया था, आणि ज्या घरामध्ये तू परत जाऊ नको म्हणून परमेश्वराने त्याला आज्ञा दिली होती किंवा मनाई केली वो होती, बुढ़े भविष्यवक्ता की बात को मान के लौट गया. आणि त्या म्हाताऱ्या संदेष्टाची ती गोष्ट ऐकून हा परत गेला. वो सिंह के लिए एकदम आहार बन गया था. आणि तो एका सिंहासाठी एक शिकार बनला, आहार बनला. आपको मालूम है ये बात? आणि तुम्हाला ही घटना माहित आहे. क्यों एक अच्छे दास को परमेश्वर ने मुआ डाला? का बरं एका चांगल्या संदेशाला, सेवकाला परमेश्वराने मरू दिलं, जिसने राजा के सामने भी डरा नहीं, आणि जो राजाच्या समोर सुद्धा घाबरलेला नव्हता, परमेश्वर की वाणी को साफ साफ सुनने वाला, आणि परमेश्वराचा आवाज एकदम साफ साफ ऐकणारा. लेकिन थोड़ा बहुत उसको भड़काए जाने के लिए चलते और वो रास्ता छोड़ दिया. आणि थोडं फार त्याला असं भडकवल्यानंतर त्या मार्गापासून भटकला. परमेश्वर ने एक शेर को भेज के उसको खत्म कर डाला. आणि परमेश्वराने एका सिंहाला पाठवून त्याला त्या ठिकाणी संपून टाकलं. कभी कभी मैं इन बातों को देख के मैं कभी कभी मैं रोता हूँ. आणि अशा प्रकारच्या गोष्टी बघून कधी कधी मी रडतो. मुझे उस बुढ़े आदमी के ऊपर गुस्सा चले आता है. आणि मला त्या म्हाताऱ्या संदेशावरती एकदम राग येतो. ये उठने वाले अगुवे को उसने इतना खत्म कर डाला भड़का के. आणि या तरुण संदेशाला, एका पुढाऱ्याला तो आता उभा होत असतानाच का बरं त्यानं बहकवलं आणि खतम करून टाकलं. उसका सेवकाई का समय तो खत्म हो गया. आणि त्याच्या सेवेचा काळ तर आता संपत आला होता. परमेश्वर ने उससे बातचीत नहीं किया. परमेश्वराने त्याच्याशी काही बोलला वो नाही. परमेश्वर की आवाज सुनने की दूरी में ही नहीं रहा. परमेश्वराचा आवाज ऐकण्याच्या अंतरावरच तो नव्हता. लेकिन उसके जगह पर एक जवान को प्रभु खड़ा करता है, परंतु त्याच्या ठिकाणामध्ये एका तरुणाला देव उभा जो करतो, परमेश्वर की आवाज को साफ सुनता है. जो परमेश्वराचा आवाज एकदम साफ साफ ऐकतो. लेकिन उसी को
परंतु त्यालाच इस बुढ़ा आदमी ने या म्हाताऱ्या संदेशाने एकदम रास्ता छोड़ने के लिए दिखा दिया। आणि त्याला एकदम बहकवून मार्गापासून परावृत्त केले वहां परमेश्वर ये डिसिप्लिन को इतना कड़ाई से वहां करता है आणि परमेश्वर त्या ठिकाणी जी शिस्त आहे ती अतिशय कडक रीतीने लावतो, ताकि सेवकाई में रहने वाला तो बहुत होशियारी के साथ रहे। कारण सेवा कार्यामध्ये असणाऱ्यांनी अतिशय हुशारीनं सेवा कार्य करावं। इसलिए मैंने कल कहा था म्हणून मी काल असं म्हटलं होतं, हमारे लिए सबसे ज्यादा डिसर्निंग स्पिरिट का आवश्यकता पड़ता। आणि आम्हा सगळ्यांना सर्वात अधिक महत्वाचं म्हणजे आत्मे ओळखण्याचं दान असणं गरजेचं आहे। आप संसार में जिन बातों को देखते हैं उससे लड़ते नहीं हैं। आणि ज्या गोष्टी तुम्ही या जगभरामध्ये पाहता त्याच्याशी तुम्ही झगडा करत नाही, लढत नाही। आपकी लड़ाई एकदम स्वर्गीय स्थानों में जो आत्माएं हैं उसके साथ है। आणि तुमची जी लढाई आहे ती एकदम स्वर्गीय स्थानामध्ये आत्मिक वातावरणामध्ये असलेली लढाई आहे, क्योंकि आप आत्मिक सेवकाई में छोड़ जोड़े गए हैं। कारण तुम्ही एक आत्मिक सेवकाईमध्ये जोडले गेले आहात। अगर इस बात को आप भूल जाइएगा जर या गोष्टी तुम्ही विसरून गेला आप धोखा खाइएगा, तुम्हाला धोका प्राप्त होईल आपके इनाम के जगह पर दंड के योग्य बन जाएंगे। आणि तुम्हाला इनाम मिळण्याच्या ऐवजी तुम्हाला दंड प्राप्त होईल। कई लोगों को ये आत्मिक संसार के साथ कोई ताल्लुके नहीं है। आणि कित्येक लोकांना या आत्मिक जगताबरोबर कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही आहे। आपके क्षेत्र में आपके शहर के ऊपर एक आत्मा एक बहुत बड़ा झुंड जो है यहाँ कार्य करता है। आणि तुमच्या या क्षेत्रावरती आणि या तुमच्या शहरावरती एक आत्मिक एक जबरदस्त काहीतरी कार्य करत आहे। इसलिए एक एक सेवक को आत्मा के ये जो मंडल में जो आत्मिक ताकतें कार्य करती है उसके साथ लड़ने के लिए ताकत को प्राप्त करने की आवश्यकता आणि पड़ता म्हणून है। एक एक सेवकाला या आत्मिक वातावरणामध्ये असलेल्या शक्तीच्या विरोधात कार्य करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी एका ताकदीची आवश्यकता आहे। मैंने अपने लोगों से गुरुजी से और संजय भैया से खाने खाने के समय में इस बात को कहा था। आणि मी आमच्या सहकार्यांबरोबर अर्थात गुरुजी संजय भैया यांच्याशी बोलत असताना मी दुपारी जेवणाच्या समयाला या गोष्टी त्यांना सांगत होतो। मैंने कहा था बीते 10 दिन मैं तेलंगाना में और आंध्र प्रदेश में सेवा करता था। आणि मी सांगितलं की गेल्या 10 दिवसांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी सेवा करीत होतो। वहां के आत्मिक वातावरण को भी मैंने देखा त्या ठिकाणचं आत्मिक वातावरण पण मी पाहिलेलं आहे। और वहां से और महाराष्ट्र के ये कोल्हापुर क्षेत्र के आत्मिक वातावरण उतना अच्छा नहीं करके मैंने कहा था। आणि मी असं म्हटलं होतं की तिथल्या तुलनेमध्ये कोल्हापूर क्षेत्रातलं जे आत्मिक वातावरण आहे ते एवढं चांगलं दिसत नाही मला म्हणून। इसका मतलब ये नहीं कि आप लोग खराब हैं, त्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही लोक एकदम खराब आहात वे लोग भक्ति करने वाले आणि हैं। ते फार आराधना करणारे आहेत। मैं इस बात को जानता हूं, मी ही गोष्ट ओळखतो, जाणतो। कई लोगों की प्रार्थना का ताकत वहां के आत्मिक संसार को आजाद रखा है। आणि कित्येक लोकांच्या प्रार्थनेच्या ताकदीमुळे त्या ठिकाणचं आत्मिक वातावरण स्वतंत्रतेचं वातावरण आहे। लेकिन इस क्षेत्र में सेवा करने वाले गाने वाले बहुत हैं। परंतु या क्षेत्रामध्ये सेवा करणारे आणि गाणे गाणारे पुष्कळ लोक आहेत। यहाँ गाने में लोग माहिर भी हैं आणि यामध्ये गाण्यामध्ये लोक एकदम माहिर आहेत और गाने में लोगों को मजा आता भी है। आणि गाणी गाण्यामध्ये लोकांना मजा पण येते। लेकिन मैं बोल सकता हूं, जबकि मैं खल्ले खौलापुर आया, लेकिन मैं बोल सकता हूं इस इलाका में प्रार्थना की कमी बहुत है। आणि मी कालच कोल्हापूरला आलेलो आहे तरी सुद्धा मी ही गोष्ट सांगू शकतो की या क्षेत्रामध्ये, या विभागामध्ये प्रार्थनेची कमतरता खूप आहे। प्रार्थना सभा होते होंगे, प्रार्थना सभा होत असतील, लेकिन परमेश्वर के पास पहुंचने की प्रार्थना यहाँ कम होती होगी। परंतु परमेश्वराजवळ पोहोचवणारी किंवा पोहोचणारी प्रार्थना या ठिकाणामध्ये कमी आहे। इस इलाका के लिए परमेश्वर के सामने गिड़गिड़ा के दुआ करने वालों की संख्या की कमी को मैं आत्मा में महसूस करता हूं। आणि या क्षेत्रासाठी अगदी रडून देवाकडे आक्रोश करून या ठिकाणी परिवर्तन यावं यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांची संख्या किंवा लोकांची प्रार्थना खूप कमी आहे असं आत्मिकरित्या मी जाणतो। इसलिए कल मैंने कहा था, म्हणून मी काल म्हणालो होतो, आत्माओं के परखने की गुण या वो दान अगर आपको ज्यादा मिलना है तो आपके प्रार्थना में समय बिताना पड़ेगा ही। आणि मी काल यासाठी म्हणालो होतो की जर तुम्हाला ते आत्मिक वरदान हवं असेल की आत्मे ओळखण्याचं दान
तर तुम्हाला अधिक प्रार्थना करावीच लागेल, ताकि परमेश्वर का प्रकोप से लोगों को बचा सकें। जेणेकरून परमेश्वराच्या प्रकोपापासून लोकांचा बचाव होईल. लेकिन मैं अभी गिनती की किताब में से 3 जगह को आपको दिखाने के लिए चाहता हूं जहां परमेश्वर की महिमा दिखाई पड़ती है। आणि परंतु आता मी गणनाच्या पुस्तकातून 3 अशा घटना गोष्टी मी तुम्हाला दाखवू इच्छितो ज्या ठिकाणी परमेश्वराची महिमा, त्याचं गौरव आम्हाला आढळून येतं. मेरे साथ खोलिएगा गिनती की किताब 14 अध्याय। माझ्या बरोबर उघडा गणनाचं पुस्तक याचा 14वा अध्याय. वहां पर प्रभु का वचन में यूं लिखा है, आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलं आहे. 10वां पद को पढ़िएगा। आणि 10वं वचन वाचा. 14th chapter Numbers 10th verse। या गणनाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि वचन 10. सुनिएगा, शब्दों को सुनिए। सारे मंडली चिल्ला उठी और कालेब और योशुआ के ऊपर पथरवाह करो। तब यहोवा का तेज मिलाप वाले तंबू में सब इस्राएलियों पर प्रकाशमान हुआ। पण सर्व मंडळी म्हणू लागली की यांना दगडमार करा. तेव्हा दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडले. शायद इस घटना को आप याद करते होंगे। आणि कदाचित या घटनेला तुम्ही आठवत असाल. इस वचन को समझाने के लिए मैं उसकी घटना को थोड़ा दोहराता हूं। या वचनाला समजावून सांगण्याकरिता ही घटना पण मी थोडी पुन्हा तुमच्या समोर कथन करू इच्छितो. मूसा ने कानान देश को स्पाई करने के लिए और वहां की बातों को समझने के लिए 12 लोगों को चुन के विदा किया। आणि मोशेनं कनान देशाची टेहळणी करण्यासाठी 12 अशा हेरांना, गुप्त हेरांना त्यांची रवानगी त्यानं त्या देशामध्ये केली. एक ही जगह गए थे, एकच ठिकाणामध्ये गेले होते. वहां का फल को खाए और ले आए। आणि त्या ठिकाणची फळं त्यांनी खाल्ली आणि ते सोबत आणली. आपको याद होगा 2 जन मिलके एक दाग की गुच्छा को ले आने के लिए इतना 50 किलो का था। आणि तुम्हाला आठवत असेल की द्राक्षाचा एक घोस जर त्यांना काढून आणायचा होता, 50 किलोचा होता, तो त्यांना काठीवरून आणावा लागला. उन्होंने एक ही शब्द में कहा, जरूर वो दूध और मधु बहने का देश है। त्यांनी एकाच वाक्यात म्हटलं की जरूर तो दूध मध वाहणारा देश आहे. वहां का फल इतना मोटा मोटा है, आणि त्या ठिकाणचं फळ इतकं मोठं मोठं आहे. लेकिन एक शब्द को जोड़ने लगा, परंतु त्यामध्ये एक शब्द जोडू लागला, परंतु। परंतु. जहां परंतु लग गया, फिर परंतु लग गया। आणि जिथं परंतु लागला ना, परंतु लागलाच म्हणून समजा. और उसमें 10 आदमी ने कहा, आणि त्यामधल्या 10 लोकांनी अशा हम वहां जाके उस देश को अपना नहीं सकते हैं, आणि आम्ही जाऊन त्यांना या देशाला आपण घेऊ शकत नाही, ताबा घेऊ क्योंकि शकत वे नाही. लोग राक्षस जैसा है, कारण ते लोक एकदम राक्षसी लोक आहेत. उनका बल बहुत है, त्यांची ताकद फारच आहे. वे बहुत बड़े बड़े फोर्ट में रहते हैं, आणि मोठमोठ्या किल्ल्यांमध्ये, गडांमध्ये ते राहतात. इसलिए हम नहीं जा सकते हैं। म्हणून आम्ही जाऊ शकत नाही. इसका मतलब त्याचा अर्थ, वे उल्टा बोल रहे हैं, परमेश्वर झूठा है। आणि त्याचा अर्थ की ते उलट सांगत आहेत, परमेश्वर खोटा आहे. परमेश्वर ने कहा था उन लोगों को भगा के मैं उस देश को दूंगा, परमेश्वराने सांगितलं होतं की मी त्या लोकांना हाकलून देईन आणि तुम्हाला तो देश देईन. और 450 साल के पहले इब्राहिम से कहा था, आणि 450 वर्षापूर्वी अब्राहमाला देवाने सांगितलं होतं, वो सब कामयाब नहीं है, आणि ते सगळं यशस्वी होणार नाही, हम नहीं कर सकते हैं। आम्हाला करता येणार नाही. याद रखिएगा, लक्षात ठेवा. 12 में से 10 आदमी, इसका मतलब मेजॉरिटी लोग ऐसे कर रहे आणि थे। 12 मधले 10 लोक अशा प्रकारे सांगत होते. याचा अर्थ मेजॉरिटी लोक अशा प्रकारे उत्तर देत होते. केवल 2 लोग, केवळ 2च माणसे, कालेब और यहोशू, आणि कालेब आणि यहोशुवा, उन्होंने कहा था, आणि त्यांनी असं म्हटलं होतं, नहीं 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 नाही 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 नाही, परमेश्वर का हाथ हमारे साथ है, परमेश्वराचा हात आमच्या सोबत आहे. परमेश्वर ने वायदा किया है, परमेश्वरानं आमच्या बरोबर वादा केलेला आहे. परमेश्वर अपने वचन को पूरा करेगा, परमेश्वर आपलं वचन पूर्ण करेल. इसलिए हमें जाना म्हणून है। आम्हाला जायचं आहे. यहाँ 2 प्रकार का विचार की लड़ाई हो रहा है। या ठिकाणी 2 प्रकारच्या विचारांची
विचारांचा संघर्ष सुरू आहे. एक देखने की बातों के ऊपर विश्वास करने वाले, एक लोक असे आहेत जे दिसणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारे, दूसरा अनदेखी बातों पर विश्वास करने वाले. दुसरे लोक असे आहेत जे न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल विश्वास मैं ठेवणारे. फिर दोहराने के लिए चाहता मी हूं, पुन्हा एक बार पुनरुच्चार करू इच्छितो. लीडरशिप में भी दो प्रकार के लोग पाए जाते हैं. पुढारीपणामध्ये पण दोन प्रकारचे लोक आढळून येतात. उनके हाथ में सब पैसा दीजिएगा तब करेगा, त्यांच्या हातामध्ये सगळा पैसा अडका द्या, मग ते करतील, तब करेगा. तेव्हाच ते करतील. अरे वो तो बुड्ढी भी करेगी. अरे एखादी म्हातारी सुद्धा तसं करेल. सब लोग को सब कुछ रहेगा तो बुड्ढी भी कर सकती आणि है. सगळं काय हातात आयतं दिलं ना, एखादी म्हातारी सुद्धा करेल. लेकिन ये एक छोटा सा झुंड है, परंतु एक छोटासा समुदाय आहे वो जो है देखी हुई बातों के ऊपर नहीं, आणि त्यांचं जे जे आहे ते दिसणाऱ्या गोष्टींबद्दल नाही, परमेश्वर के दिया हुआ वचन के ऊपर विश्वास करते हैं. पण परमेश्वराने दिलेल्या वचनावरती भरोसा वो ठेवतात. पूरा करेगा, तो पूर्ण वो करणार, पूरा करेगा. तो पूर्ण करणार. मैंने अपनी किताब में इस घटना को लिखा, लेकिन मैं यहाँ दोहराने के लिए उबारा जा रहा हूँ. आणि मला मी पुस्तकामध्ये माझ्या जरूर ही घटना लिहिली, पण मला या ठिकाणी त्याचा पुनरुच्चार करावा वाटतो. जब मेरी शादी हुई थी, जेव्हा माझं लग्न झालं होतं मैं उसके पहले ही अपनी पत्नी को एक चिट्ठी लिख कर दिया था. आणि मी अगोदरच आपल्या बायकोसाठी एक पत्र किंवा एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. शायद कुछ लोग मालूम है, कुछ लोग नहीं मालूम है, इसलिए मैं ये बतलाने के लिए चाहता आणि हूँ. कदाचित काही लोकांना माहित आहे, काही लोकांना माहित नाही, म्हणून मी सांगू इच्छितो. जब मेरे सारे सामान चोरी हो गया, जेव्हा माझं सगळं साहित्य त्या ठिकाणचं चोरी झालं होतं मैं सेवकाई करके लौट रहा था, मेरा कमरा खाली पड़ा हुआ था. आणि मी सेवा कार्य करून परत येत होतो आणि माझी रूम जी आहे, खोली जी आहे, ती एकदम रिकामी होती. चोर ने बिस्तरा ले गया, चोरांनी त्या ठिकाणचा बिछाना पळवला मेरे बर्तन और स्टोव को ले गया, आणि जी भांडी कुंडी होती, स्टोव होता, तो पळवला वहां का आटा को भी ले गया. आणि त्या ठिकाणी असलेले पीठ होतं ते पीठ सुद्धा नेलं. हमारे यहाँ का चोर एकदम साफ करके ले जाता है. आणि आमच्या इकडचे जे चोर असतात ना, एकदम साफ सुथरा करून जातात. जब मैं आंखें देखा कमरा को, जेव्हा मी परत येऊन ते रूम पाहिले, वहां कुछ भी नहीं रहा. त्या ठिकाणी काहीच नव्हतं शिल्लक. तो मैंने मन में सोचा, मग मी मनात विचार केला, अगर सामान रहेगा तब ना चोर आता है, आणि सामान ठेवलं तरच चोर येतो ना, सामान नहीं रखेंगे. आणि सामानच ठेवायचं नाही. इसलिए जो पैंट पहना था उसको उठा के किसी को दिया, आणि म्हणून पॅन्ट काहीतरी माझ्याकडे होती, ती काढून दिली दुसऱ्याला. जो शर्ट पहना था उसको किसी को दिया. शर्ट पण काढून दिला दुसऱ्याला. मैं एक गेरुआ वस्त्र पहन के मैं साधु जैसा चलने लगा. आणि भगवी वस्त्रे परिधान करून मी एका साधू सारखं चालू लागलो. चप्पल भी नहीं रखा था, चप्पल तो ज्यादा चोरी होता है. आणि चप्पल तर ठेवलेलंच नव्हतं, कारण तिथं चप्पल जास्त चोरीला जातात. चप्पल का चोरी तो ज्यादा चर्च में ही होता है, आणि चप्पलांची चोरी चर्च मध्ये जास्त होते, या शादी के घर में होता है. किंवा जिथं लग्न असतं तिथं होते. मैं एक झोला रखा था, मी एक झोळी ठेवली ये होती, लुंगी रखा था. त्यामध्ये लुंगी ठेवली होती. ये बिहारी हूँ इसलिए लोटा रखा था. आणि बिहारचा आहे मी, त्यामुळे एक तांब्या पण ठेवला होता, लोटा. बिहार का एक ट्रेडमार्क होता है. आणि बिहारचा एक एकदम ट्रेडमार्क आहे. मैं बिहार का हूं तो आप कुछ भी समझें, लेकिन मैं बिहार का ट्रेडमार्क का कहूंगा. आणि मी बिहारचा आहे, त्यामुळं तुम्ही काय पण समजा, पण मी बिहारचा ट्रेडमार्क ठेवला होता. एक लाठी, एक काठी, लाठी, हाँ, काठी वही, लाठी, काठी, एक लोटा, एक लोटा, लंगोटा, इतना ही कहा अभी. बिहार का निशाना वही है. ल ल ल तीन गोष्टीमध्ये ल आहे. लाठी आणि लंगोटा आणि तिसरी गोष्ट लोटा. प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा होवे. प्रभूच्या नावाची स्तुती आणि महिमा होऊ मैं दे. बाइबल रखा था मी एक बायबल ठेवलेलं होतं, और तकिया के लिए तो हाथ है ये है. आणि उशाला घेण्यासाठी तर हात आहेच. नीचे कहीं बिस्तरा में मिले ना मिले कोई बात नहीं. आणि कुठं झोपायला बिछाना मिळू दे नाही मिळू दे, काही अडचण नाही. जब मेरे माँ बाप को मालूम हुआ, जेव्हा माझ्या आई वडिलांना हे समजलं, एक ही बेटा है, एकच मुलगा आहे, अगर ये सन्यासी हो जाएगा हमारा औलाद क्या होगा, आणि मग जर हा संन्यासी झाला तर आम्हाला पुढे वंशाला दिवा कुठला फिर आणायचा, हमारे लिए कोई पीढ़ी नहीं रहेगा, आणि पुढे आमच्यासाठी कुठली पिढीच असतील, हमारा नाम मिट जाएगा. आणि आमचं नाव निशान मिटून जाईल. इसलिए बहुत लड़की खोजने लगे. आणि म्हणून भरपूर मुली शोधायला लागले हर लग्नासाठी. एक हफ्ता मेरी माँ चिट्ठी लिखती थी, प्रत्येक आठवड्याला माझी आई पत्र लिहायची, बेटा आके शादी कर लो, बाळा तू ये रे लग्न करून शादी जा कर तेवढा. लो, अरे ये रे शादी लग्न कर करून लो. जा. लग्न करून जा रे. मैं परेशान होकर
आके मैंने माँ बाप को एक चिट्ठी लिखा। आणि मी एकदम त्रासलेलो होतो आणि मी शेवटी आई वडिलाला एक पत्र लिहिलं. बातों को थोड़ा ध्यान से सुनिएगा। या गोष्टी थोड्या लक्ष देऊन ऐका. यही मेरा पहला लव लेटर है, वो आखिरी लव लेटर भी है। आणि तेच माझं पहिलं प्रेमपत्र आहे, शेवटचं प्रेमपत्र सुद्धा तेच आहे. लेकिन लिख करके बाबूजी को ही दिया। आणि मी ते पत्र लिहून आपल्या बाबांच्या हातात, वडिलांच्या हातातच दिलं. अब किसी भी लड़की को दीजिए, ते मी म्हणालो कुठल्याही मुलीच्या हातात द्या. अंधी हो, लंगड़ी हो या कुछ भी हो, आणि ती मुलगी भले आंधळी असू दे, लंगडी असू दे, काय पण असू दे, काली हो नाटी हो, मुझे कोई गम नहीं। आणि काळी असू दे, नकटी असू दे, कसली पण असू दे, लेकिन- मला काही फरक पडत नाही. मेरा चिट्ठी पढ़ के वो राजी होना है। परंतु माझं पत्र वाचल्यानंतर ती तयार झाली पाहिजे. और मेरा पिताजी पोस्टमैन बन गए थे। आणि माझे वडील जे आहेत ते पोस्टमॅन बनले. कहानी का छोटा करता हूँ। आणि ही घटना किंवा कहाणी थोडी संक्षिप्त करतो. आखिरी में एक साधारण लड़की जो बिल्कुल प्रभु में थी और बिहार के लिए बुलाघाट पाई थी, उसका हाथ में ये चिट्ठी पड़ा। आणि शेवटी जी एक साधारण मुलगी होती, सर्वसाधारण मुलगी, आणि जी बिहारसाठी जिला ओझं होतं, तिच्या हातामध्ये हे पत्र गेलं. वो 3 दिन उस चिट्ठी को छूने के लिए नहीं चाहती थी। वो कहती थी लड़का के चिट्ठी को मैं छूंगी नहीं करके। आणि मग 3 दिवस त्या पत्राला ती हात सुद्धा लावून पाहत नव्हती, कारण ती म्हणत होते मुलानं लिहिलेलं पत्र अजिबात हात लावणार नाही. इसलिए उसकी मेरे सास उस चिट्ठी के पहले पड़ी है। आणि म्हणून माझ्या सासूबाईनं अगोदर ते पत्र वाचलं. अगर आपका शादी नहीं हुई है, लव लेटर लिखिएगा, सास को दीजिएगा। तुमचं जर लग्न झालेलं नसेल तर प्रेमपत्र लिहा आणि सासूच्या हातामध्ये द्या. सास पढ़ने के बाद बोली अपने बेटी से, रही तुम्हारे मन लायक बातें लिखी है तो ले लो। आणि मग अगोदर सासूने ते वाचलं आणि ती म्हणाली तिच्या मुलीला, अगं तुला आवडतील अशाच गोष्टी या पत्रात लिहिल्यात, या चिठ्ठीत लिहिल्यात, वाच तू. और उसमें मैं 7 बातों को लिखा था। मी त्यामध्ये 7 मुद्दे लिहिले होते. उसमें एक ही बात मुख्य है। त्यामध्ये एकच गोष्ट मुख्य होती. मैंने परमेश्वर की इच्छा को पूरा करने के लिए अपने को सौंपा हूँ। मी परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं होतं. और कुछ भी हो जाए हम परमेश्वर से पूछेंगे, अगर करने के लिए कहेगा हम करेंगे, अगर नहीं और नहीं करेंगे। आणि काही होऊ दे, आम्ही परमेश्वराला मी विचारेन, जर त्यानं करायला सांगितलं तर करेन, नाही तर सोडून देईन. मैं उसमें उदाहरण में भी ये लिखा था। मी त्यामधल्या एका मध्ये सुद्धा असं लिहिलं होतं, उदाहरण में उदाहरणार्थ तुम दक्षिण की होगी, आणि तू दक्षिणेतील असशील. हम लोग 3000 किलोमीटर आगे रहेंगे। आम्ही लोक 3000 किलोमीटर दूर असणार. अगर तुम्हारी माँ का या बाबूजी का मृत्यू हो जाएगा, परमेश्वर कहेगा नहीं जाना, नहीं जाएंगे। आणि जर तुझ्या आईचा किंवा वडिलांचा मृत्यू जरी झाला, परमेश्वर म्हणाला की जायचं नाही तर जाणार नाही. लव लेटर था लेकिन धमका के ही लिखा था। आणि प्रेमपत्रच होतं, पण धमकी देऊनच लिहिलेलं होतं. बेचारी उसको पढ़ के बोली हाँ मैं मानती हूँ करके लिख कर भेज दी। आणि त्या बिचारीनं हे वाचलं आणि तिनं लिहिलं की हा मी या गोष्टीला मान्यता देते. मैंने तो उसका फोटो तक नहीं देखा था। मी तिचा फोटोही पाहिला नव्हता. और शादी के 3 घंटा के बाद है उसको देखा कैसी है। आणि लग्न झाल्यानंतर 3 तासानंतरच मी बघितलं की ती कशी दिसते. एनीवे हमारा जीवन शुरू हुआ। आणि कसंही असो आमचं जीवन सुरू झालं. वो उस घर में रहने वाली थी ती अशा एका घरात राहत होती जिसके घर में 5-5 बेडरूम रहता था। आणि त्यांच्या घरामध्ये 5-5 बेडरूम होत्या. और चारों तरफ केला के खेती और नारियल की खेती, आम की खेती, उसके बीच में उनका घर पाया जाता आणि था। त्यांचं घर मध्यभागी होतं आणि सभोवती केळाची शेती होती, नारळाची झाडं होती, वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडं होती. लेकिन मैं बिहार में जाके ऐसा घर में उसको बसाया जहां टॉयलेटे नहीं रहा। आणि मी बिहारला तिला घेऊन गेलो आणि अशा घरामध्ये तिला नेऊन ठेवलं, तिथे टॉयलेट सुद्धा नव्हता. प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा होवे। प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे. अगर आज ऐसा लड़की को अगर आप ले जाके वहां जहां टॉयलेट नहीं है तो वहां क्या होगा तो आपको मालूम है। आणि जर आजकालच्या जगामध्ये तुम्ही एखाद्या मुलीबरोबर लग्न करून तिला जर अशा ठिकाणी नेऊन ठेवलं की जिथं टॉयलेटच नाही, तर काय हंगामा होईल ते तुम्हाला माहित आहे. लेकिन मेरी पत्नी सही थी, ठीक थी, आणि माझी बायको मात्र योग्य होती, व्यवस्थित होती. और कभी भी शिकायत नहीं की। आणि कधीच तिने तक्रार केली नाही. उन दिनों में मुझे कोई बुलाते नहीं थे।
त्या काळामध्ये मला कोणीच बोलवत नव्हतं मैं छोड़ के जाऊंगा, जा रहा हूं। आणि मी सोडून जात असेल तर जात असे मैं नहीं कह सकता मैं कब आऊंगा, मी कधी सांगू शकत नव्हतो की मी परत कधी येणार, कहां जा रहा हूं, कुठं जात आहे, कुछ नहीं। काही माहित नाही। और लौट 3 दिन 5 दिन के बाद मैं लौटता था, आणि 3 दिवसानंतर 5 दिवसानंतर मी घरी परत यायचो और हमको तो कोई दान देने के लिए तो कोई है ही नहीं। आणि आम्हाला दान देण्यासाठी कोणी नव्हतंच तिथं। इसलिए कई बार रास्ता में पड़े हुए साग को काट के मैं झोला भर के लाके देता था। साधू साग साग साग। ग्रीन्स। आणि रस्त्यामध्ये पडलेलं जे काही धान्य असेल त्यातलं काही कापून घेऊन मी घराकडे आणत असायचो। लो भी वो कभी शिकायत नहीं की है, तरी सुद्धा तिनं कधीही तक्रार केली नाही। इसलिए मेरी बातों पर बिल्कुल मानने वाली को परमेश्वर ने मुझे दिया। आणि म्हणून परमेश्वराने मला अशी पत्नी दिली जी प्रत्येक गोष्ट मानणारी होती। लेकिन एक दिन हमारे पास खबर आया, पण एक दिवस आमच्याजवळ अशी एक खबर आली, तुम्हारी बहन जो छोटी थी वो मर गई है। आणि तुझी बहीण जी लहान बहीण होती ती वारलेली आहे। मुझसे छोटी थी वो 3 साल की, आणि माझी ती छोटी बहीण होती माझ्यापेक्षा 3 वर्ष लहान, जिसको हाथ पकड़ के मैं स्कूल ले जाता था। आणि तिचा हात धरून मी शाळेला नेत असायचो। सारे बहनों से उससे मेरा हृदय सटा हुआ था। आणि सगळ्या बहिणींपेक्षा जास्त माझं अंतःकरण तिच्याशी एकदम जोडलेलं होतं। दूसरा बच्चा जन्म के समय वो मर गई। आणि दुसऱ्या मुलाचा जन्म होण्याच्या वेळेला ती मरण पावली। मेरे पास एक टेलीग्राम आया है, आणि माझ्याजवळ एक टेलिग्राम आलेला होता। मैं एक जगह में प्रचार करने के लिए 3 दिन की सेवकाई के लिए जा रहा था। आणि मी एक ठिकाणी प्रचार करण्यासाठी 3 दिवसाच्या सभेसाठी जात होतो। मैं पहले सेवकाई का पूरा किया, मी पहिल्यांदा सेवा कार्य पूर्ण केलं, राते रात घर लौटा, रात्रीचाच मी घरी परत आलो, पत्नी को दिखाया, पत्नीला ते टेलिग्राम दाखवला। हम दोनों थोड़ा बहुत रोए, आम्ही दोघ जण थोडा वेळ पर्यंत रडलो। फिर परमेश्वर ने याद दिलाया, तब परमेश्वराने त्यावेळेला आम्हाला आठवण दिली, याद दिलाया कि तुमने क्या मन्नत माना है। आणि आठवण करून दिली की तू कोणत्या प्रकारची वाचा बांधलेली आहेस, करार केलेला आहे। मुझे याद आया परमेश्वर से बिना पूछ के हम जाएंगे नहीं। आणि मला आठवलं की परमेश्वराला विचारल्याशिवाय आम्ही कुठंच जाणार नाही। दोनों पकड़ के वहां बैठ के प्रार्थना कर रहे आणि हैं। दोघ जण हातात घेऊन आम्ही तिथं प्रार्थना करीत होतो। और प्रभु ने 2 बजे रात को कहा, आणि रात्री 2 वाजता प्रभूने म्हटलं, जाओ अपने माँ बाप को तसल्ली देने के लिए। आणि जा आपल्या आई वडिलांचं सांत्वन करण्यासाठी। लेकिन मेरे हाथ में ज्यादा दोनों जाने के लिए पैसा नहीं है। आणि आम्ही दोघं जावं यासाठी माझ्याजवळ पैसा नव्हता हातात। मैंने पत्नी से कहा, मी बायकोला म्हटलं, प्रभु तो जाने के लिए कह दिया है। आणि प्रभूने तर सांगितलेलं आहे की तू जा म्हणून। हमारे साथ 2 भाई लोग थे, आणि आमच्याजवळ 2 बंधू होते, 2 बच्चे थे, 2 मुलं होती। इन सारे लोगों को प्रबंध करके जाना था। या सगळ्या लोकांची व्यवस्था करून जायचं और होतं। ट्रेन पकड़ने के लिए दूसरी जगह जाना था। आणि ट्रेन जर पकडायची असेल तर दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार वहां होतं। जाते जाते हमारे हाथ में जो पैसा था वो बहुत और कम हो गया। आणि तिथं जाऊन पोहोचेपर्यंतच आमच्या हातातला तो पैसा होता तो एकदम कमी झाला। और दोनों को 3000 किलोमीटर यात्रा करने के लिए टिकट का पैसा चाहिए। आणि आता दोघांना 3000 किलोमीटर प्रवास करण्यासाठी तिकिटाचे पैसे पण इन पाहिजे। 4 लोगों के लिए खाने पीने के लिए प्रबंध करना चाहिए। आणि या 4 लोकांच्या खाण्यापिण्याचा पण बंदोबस्त करायला पाहिजे। जहां ट्रेन पकड़ने की जगह आई, आणि ज्या ठिकाणी ट्रेन पकडण्याची ती ठिकाण आलं, एक दोस्त के यहाँ जाके मुंह हाथ धोने के लिए हम लोग रिफ्रेश होने के लिए तैयार हुए थे। आणि एका मित्राच्या घरी जाऊन आम्ही थोडस हात पाय धुवून त्या ठिकाणी फ्रेश होण्याची आम्ही तयारी होतो। जरूर परमेश्वर की आवाज को मैंने सुना था, जरूर परमेश्वराचा आवाज मी ऐकला होता, साफ सुना था, अगदी स्पष्ट ऐकला होता, जाओ। जा। तो भी मेरा दिल धकधका रहा था। तरी सुद्धा माझं अंतःकरण धडधडत होतं। टिकट कैसा जाए, कसं टिकट खरीद, टिकट के लिए पैसा नहीं है। तिकिटासाठी पैसे नाही। मेरे साथ रहने वाले सेवकों को मालूम नहीं था मेरे पास पैसा नहीं है। आणि माझ्या सोबत राहणाऱ्या सेवकांना अजिबात माहित नव्हतं की माझ्याजवळ पैसे नाही आहे। दे लोग कह रहे हैं हम लोग जाके पागल है, ट्रेन के लिए टिकट लेंगे, आप बाद में आइएगा। आणि ते लोक म्हणू लागले की आम्ही अगोदर पुढे जातो, ट्रेनचं तिकीट खरेदी करतो, तुम्ही नंतर या। मेरे साथ रहने वालों को भी मालूम नहीं मेरे पास पैसा नहीं है। माझ्या सोबत राहणाऱ्यांना पण माहित नाही की माझ्याजवळ पैसे नाही आहे। मैंने उनसे कहा मैं आके ले लूंगा। मी म्हणालो की मीच येऊन ते तिकीट काढतो। मेरे आंखें धीरे से मेरी पत्नी के हाथ के ओर गया। आणि माझे डोळे हळुवारपणे माझ्या पत्नीच्या हाताकडे गेले। शादी के समय में बहुत गहना पहन के आई थी। आणि लग्नाच्या वेळेला पुष्कळचे दागदागिने घालून आले होते। हम लोग एक एक चेन को बेच बेच के सेवकाई में लगाए। आणि आम्ही एक एक जे चेन होती ती विकत
आम्ही सगळ्या सेवा कार्याला लावले और बचा हुआ था हाथ के चूड़ियां, आणि आता हातातील बांगड्या तेवढ्या राहिल्या होत्या, सोना का चूड़ियां। सोन्याच्या बांगड्या। मैंने उसको देखा, मी त्याकडे पाहिलं मेरी पत्नी समझ गई, आणि माझ्या बायकोला लगेच समजलं। क्योंकि औरत लोग बहुत चालाक है, आणि स्त्रिया फारच हुशार असतात उनको नजरे से पता चलता है क्या आदमी का मांग है। आणि मग नजरेनच त्यांना कळतं की पुरुषाच्या मनात काय आहे। वो तुरंत बोलने लगी, ती लगेचच म्हणू लागली, मालूम हो रहा है कि आप हमारा ये चूड़ियां बेच के आप जाने के चक्कर में हैं। आणि आम्हाला समजायला लागलंय की तुम्ही या बांगड्या विकून जाण्याच्या चक्कर मध्ये आहात। वो सीधा बोल दी, ती सरळ सरळ बोलली, मैं नहीं दूंगी, मी देणार नाही, मैं सेवकाई के लिए दूंगी, आपका यात्रा के लिए नहीं दूंगी। आणि सेवा कार्यासाठी मी जरूर देईन, तुमच्या प्रवासासाठी नाही देणार। तो मुझे और रास्ता दिखाई नहीं पड़ रहा है। आता मला कोणताच मार्ग आढळत नव्हता। जरूर वहां दोस्त लोग थे, जरूर त्या ठिकाणी मित्र लोक होते, हम जाके मांग सकते थे, आम्ही जाऊन मागू शकत होतो, परंतु हमारा निर्णय है कि किसी से मांग नहीं करेंगे। परंतु आमचा निर्णय होता की कोणाकडे मागणार नाही, अपनी आवश्यकताओं को किसी को बताएंगे नहीं, आणि आमच्या जरूरतीच्या गोष्टी कोणाला सांगणारच नाही, हम उसमें अट्टल रहे। आणि त्यामध्ये आम्ही एकदम अटळ राहणार। और मेरी पत्नी बोलने लगी, आणि माझी बायको म्हणू लागली, आपने परमेश्वर की आवाज को ठीक सुना है ना? तुम्ही परमेश्वराचा आवाज बरोबर ऐकलाय ना? मैंने कहा हाँ। मी म्हणालो हां। तब रेलवे स्टेशन में कोई टिकट के साथ रहता होगा, वहीं ट्रेन स्टेशन में जाएंगे। आणि मग त्या रेल्वे स्टेशनवरती कोणाजवळ तर तिकीट असेल ना, त्यातनंच आपण जाऊ। मुझसे ज्यादा उसका विश्वास तगड़ा रहा। आणि माझ्यापेक्षाही तिचा विश्वास भक्कम होता। मैंने कहा सही तो कह रही है। आणि मी म्हणालो बरोबर तर सांगत आहे। अगर प्रभु ने कहा है, जर प्रभूनं असं सांगितलेलं आहे, प्रभु टिकट के लिए प्रबंध करेगा। तो तिकिटाचा प्रबंध जरूर करणार। मेरी बातों को थोड़ा दुनिया सुनिएगा। आणि अतिशय लक्ष देऊन माझ्या गोष्टी अगर ऐका। हम वातावरण को देखेंगे, आणि जर तुम्ही हे वातावरण पाहिलं, हम घबरा जाएंगे। तर तुम्ही घाबरणार। परमेश्वर की ताकत के ऊपर, परमेश्वराच्या ताकदीवर, परमेश्वर की शक्ति के ऊपर परमेश्वराच्या शक्तीवर हम शक करने लगेंगे। आणि तुम्हाला शंका यायला सुरू ये होईल। 10 लोगों का हालत वही रहा। या 10 लोकांची अवस्था तीच झाली होती। लेकिन कालेब और योशुआ, परंतु यहोशुआ आणि कालेब, परमेश्वर हमारे साथ है। परमेश्वर आमच्या सोबत आहे। उसने वायदा किया, त्यानं आम्हाला वायदा केलेला आहे। कान खोल के सुनिएगा। कान उघडून ऐका। जो परमेश्वर की आवाज को सुन चुका है, आणि जेव्हा परमेश्वराचा आवाज ज्यानं वो ऐकलेला आहे, डगमगाता नहीं है। तो कधीच घाबरत नाही। इसलिए मैं कल कहा था, आणि म्हणून मी काल म्हणालो अगर आप होतो, लीडर बनना चाहते हैं, जर तुम्हाला एक पुढारी बनण्याची इच्छा आहे, परमेश्वर की आवाज को सही ढंग से सुनने के लिए हमेशा तत्पर रहिएगा। परमेश्वराचा आवाज योग्य रीतीने ऐकण्यासाठी नेहमी तत्पर असा। कल मैंने उसके ऊपर ज्यादा जोर दिया था। काल मी त्या गोष्टींवर अधिक भर दिला होता। जो लीडर परमेश्वर की आवाज को सुनने के लिए तैयार नहीं, जो पुढारी परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी तयार नाही, या सुनने के लिए ताकत नहीं रखता है, किंवा ऐकण्यासाठी त्याच्याजवळ ताकद नाही, वो अच्छा है लीडरशिप में ना रहे। तो त्याच्यासाठी चांगला आहे की त्यानं पुढारी पण करूच नाही। मैं सीधा बोलने के लिए चाहता हूँ, मी सरळ सरळ सांगू इच्छितो, जो परमेश्वर की आवाज को सुनने की आदत नहीं रखता, आणि ज्याला परमेश्वराचा आवाज ऐकण्याची सवय नाही आहे, परमेश्वर की आवाज को कैसा सुनना है करके मैं सिखाने के लिए नहीं आ रहा हूँ, आणि परमेश्वराचा आवाज कसा ऐकावा हे शिकवण्यासाठी मी आलेलो नाही। लेकिन परमेश्वर की आवाज सुनने की आदत एक सेवक के लिए बहुत जरूरी है, जरूरी है, जरूरी है। परमेश्वराचा आवाज ऐकण्याची सवय एक सेवकासाठी अत्यंत जरूरी आहे, जरूरी आहे, जरूरी आहे। एक साइकिल रिक्शा को ले आए, आणि एक सायकल रिक्षा त्यांनी आणली, बक्सा चढ़ा दिया, मैं पत्नी को बैठाया, त्यामध्ये आमच्या साहित्य बॅगा चढवल्या, मी पत्नीला पण बसवलं। मैं भी चढ़ने पर था। मी पण चढण्यासाठी तयार एक होतो। छोटा लड़का दौड़ के आया, एक लहान मुलगा पळत पळत आला। बड़े भैया, बड़े भैया, तो म्हणाला बडे भैया, बडे वो बडे बहन भैया। आपको देखने के लिए चाहती आणि है, ती बहीण तुम्हाला भेटू इच्छिते, जाने के पहले आपसे मुलाकात करने के लिए चाहती है। जाण्याच्या अगोदर तुम्हाला भेटू इच्छिते। मैंने कहा रेलवे स्टेशन इधर है, मी म्हणालो रेल्वे स्टेशन इकडच आहे, उनका घर वहाँ है, त्यांचं घर तिकडं आहे, कितना घूम के जाना पड़ेगा। आणि किती लांबून जावं लागेल। लेकिन उस लड़का ने मैं जबरदस्ती किया, परंतु त्या मुलानं आम्हाला एकदम जबरदस्ती केली। उसी के जबरदस्ती के चलते त्याच्या जबरदस्तीच्या कारणाने मैं रिक्शा वाला का कहा यहाँ जाके वहाँ जाना, आणि मी रिक्षावाल्याला म्हटलं की तिथं जाऊन मग तिकडे जायचं आहे। मैं पत्नी को वहीं बैठा दिया मी था। बायकोला तिथंच बसवलं होतं, भीतर जाके उस बहन का घर को खटखटाया, आणि मी जाऊन आतमध्ये त्या बहिणीचं दार वाजवलं, वो तुरंत खोली, आणि तिनं लगेचच उघडलं।
म्हणलं. मुझे देखने के बाद ये भी नहीं कही आइएगा करके नहीं कही, आणि मला बघितल्यानंतर ती एवढंही म्हणाली नाही की आत या म्हणून. कमरा के अंदर भाग गई. आणि आतमध्ये आपल्या रूम मध्ये पळत गेली. मुझे समझ में नहीं आया. मला समजत नव्हतं. अरे मुझे बोली भी नहीं बैठने के लिए, आणि मला बसामट इतकं पण म्हटली नाही पूछी भी नहीं आणि है. विचारलं पण नाही. मेरी बात को सुनिएगा. आणि माझी गोष्ट ऐका. तो भीतर जाके एक ज्यादा पैसा को ले आई. आणि आतमध्ये जाऊन ज्यादा पैसे घेऊन ती आतून आले. बोलने लगी 1 बजे रात को प्रभु ने मुझे जगाया आणि ती म्हणाली रात्री 1 वाजता प्रभूने मला जाग केलं. और कहने लगा आणि म्हणू लागला तुम दोनों को उड़ान भर के जाने के लिए, टिकट देने के लिए, भाई पैसा देने के लिए प्रभु ने मुझे कहा है. आणि तुम्हा दोघांसाठी विमानाने उड्डाण करून तुम्हाला जाण्यासाठी इतपत पैसा देण्यासाठी प्रभूने मला सांगितलं. आने जाने के लिए. आणि येण्या जाण्यासाठी दोन्ही वेळचा. मैंने कहा मैं नहीं लूंगा, मी म्हणालो मी नाही घेणार. क्योंकि मैं जाऊंगा मेरा बहन के बदन को बॉडी को नहीं देख सकूंगा. आणि कारण मी जर गेलो तरी सुद्धा मला माझ्या बहिणीचं ते शरीर बघायला मिळणार नाही. उन्होंने कहा ती म्हणाले मैं परमेश्वर का आज्ञाकारी रहने के लिए चाहती हूँ. आणि मला परमेश्वराच्या आज्ञाधारक बनायचं आहे. आप कुछ भी करें. तुम्ही काही करा. मेरा हाथ हिल रहा था. माझे हात हालत होते. प्यारो प्रियानो, क्या है या मैं क्या कहने के लिए चाहता हूँ. मी काय सांगू इच्छितो तुम्हाला. जो परमेश्वर की आवाज को सुनता है जो परमेश्वराचा आवाज ऐकतो वो अपने जीवन में अद्भुत काम देखता तो है. आपल्या जीवनामध्ये महान कार्य बघतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. 52 साल से जेम्स सेवकाई में मैं इसको हजारों गवाही दे सकता हूँ. आणि 52 वर्षाच्या जेम्स मधल्या या सेवा कार्यामध्ये अशा प्रकारच्या हजारो साक्षी मी सांगू शकतो. एक ही बात है, एकच गोष्ट आहे. हम देखी हुई बातों को देख के विश्वास नहीं करते हैं. आणि आम्ही दिसणाऱ्या गोष्टींकडे पाहून विश्वास ठेवित नाही. हम उसकी आवाज को सुन के उसके अनुसार चलने के लिए कोशिश आणि करते त्याचा हैं. आवाज ऐकून त्यानुसार चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. लेकिन उनकी संख्या बहुत कम है. परंतु त्यांची संख्या अतिशय कमी आहे. 2 जन परमेश्वर की आवाज को सुनने वाले, आणि 2 जण आहेत जे परमेश्वराचा आवाज ऐकणारे आहेत. 10 जन राक्षसों को देखने वाले, आणि 10 जण आहेत ते राक्षसांना बघणारे आहेत. बड़े बड़े दीवारों को देखने वाले, मोठमोठ्या भिंती बघणारे आहेत. शहरपना को देखने वाले. आणि वेगवेगळे तटबंदी बघणारे आहेत. और दोनों के बीच में जब मतभेद चले आया आणि जेव्हा दोघा मतामध्ये फरक झाला वे फैलाने लगे. आणि ते पसरू लागले. ये बुरी बातों को फैलाने में बहुत लोग आगे रहते हैं. आणि अशा प्रकारच्या वाईट बातम्या पसरवण्यामध्ये पुष्कळसे लोक एकदम आघाडीवर असतात. पढ़िएगा गिनती की किताब 13 अध्याय का 33 पद. आणि वाचा गणनाचं पुस्तक याचा 13 अध्याय 33 वचन. फिर हमने वहाँ हम्म, नपीलों को हम्म, अर्थात नपीली जाति वाले हम्म. अनाकवंशियों को देखा देखा और हम अपनी दृष्टि में अपने दृष्टि में उनके सामने टिड्डे के समान दिखाई टिड्डे के समान दिखाई पड़ते थे. ते ऐसे ही उनकी दृष्टि में मालूम पड़ते थे. ते नेफिलिम म्हणजे नफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. आगे लिखा क्या है. हाँ. तब सारी मंडली चिल्ला उठी चिल्ला उठी और रात भर वे रात भर वे लोग लोग रोते ही रहे. सुनिए ऐका. तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. वहां ट्रांसलेशन में 33 अध्याय में एक बात छुटी है. वे उन देश के बारे में एक गलत खबर फैलाने लगे. आणि तिथं भाषांतरामध्ये एक गोष्ट लिहायची राहिलेली आहे तिथं त्या वचनामध्ये की ते या प्रकारची चुकीची गोष्ट किंवा खोटी बातमी सर्वत्र पसरवू लागले. रूमर्स को फैलाने वाले आज भी पाए जाते हैं. आणि अफवा पसरवणारे लोक आज सुद्धा आढळून येतात. अफवाहों को फैलाने के लिए वो पूरा कोशिश में है. आणि अशा अफवा पसरवण्यासाठी ते एकदम प्रयत्नशील राहतात. दिन रात उसी में लगे हुए हैं. रात्रंदिवस त्याच्याच मध्ये लागून राहतात. लोगों के बीच में घबराहट को लाते हैं. लोकांच्या मध्ये एकदम भीती पसरवतात. पूरे मंडली रो रही है. आणि संपूर्ण मंडळी रडत आहे. सुनिए. ऐका. और इन्होंने ये भी निर्णय कर लिया आणि यांनी हा पण निर्णय केला चलो यार आणि चला उन यार सच्चे लोगों को या सगळ्या सत्य जो लोकांना परमेश्वर के ऊपर विश्वास करते हैं, आणि जे परमेश्वरावरती विश्वास परमेश्वर के ठेवतात, वायदा पर विश्वास करते हैं, परमेश्वराच्या वाणीवर विश्वास उनको ठेवतात, पथरवाह करके मुआ दें. त्यांना आपण दगड मार करून ठार करूया. जब निर्णय कर लिए जेव्हा त्यांनी निर्णय केला यहोशू और कालेब को
वे एक पथरवाह करके खत्म करने के लिए निर्णय कर लिए. जेव्हा यहोशुवा आणि कालेब या दोघांना दगडमार करून ठार करण्याचा निर्णय जेव्हा त्यांनी केला, मेरा बाइबल बतलाती है माझं बायबल सांगते परमेश्वर ने अपना तेज को दिखाया. परमेश्वरानं आपलं तेज दाखवलं. बगल वाला का हाथ पकड़ के बोलिएगा, शेजाऱ्याचा हात पकडून म्हणा, जब सारे मंडली तेरे विरोध में होंगे, जेव्हा सगळी मंडळी तुझ्या विरोधात होईल, वातावरण तुम्हारे विरोध में होंगे, वातावरण जेव्हा तुझ्या विरोधात होईल, या आपके साथ खड़ा होने के लिए कोई नहीं है, जेव्हा तुझ्या बरोबर उभा राहायला कोणी तयार नसेल, ऐसा दिखाई पड़ता होगा. जेव्हा असं तुला भासत असेल, परंतु परंतु अगर तुम परमेश्वर के ऊपर विश्वास करोगे, जर तू परमेश्वरावर भरोसा ठेवशील उसके वचन को अटल मानोगे, आणि त्याच्या वचनाला तू अटल मानशील, परमेश्वर तुम्हारे साथ खड़ा होने के लिए तैयार रहता है. परमेश्वर तुझ्या सोबत उभा राहण्यासाठी तयार आहे. मैंने अपने जिंदगी भर उसको देखते आया हूँ, आणि संपूर्ण जीवनभर मी हे पाहत सब आलोय. जगह में देखते आया हूँ, सगळ्या ठिकाणी मी पाहत आलोय. सब जगह में साबुत किया गया है. सगळ्या ठिकाणी हे साबित करण्यात आलंय. अगर परमेश्वर हमारे साथ है, जर परमेश्वर आमच्या सोबत असेल, बाइबल बतलाती है कौन हमारा विरोधी हो सकता बायबल है. आम्हाला सांगते आमच्या विरोधात कोण उभा राहणार. हालेलुया. हालेलुया. एक बार हम कुछ लोगों को बपतिस्मा दे रहे थे, एक वेळा आम्ही काही लोकांना बाप्तिस्मा देत होतो. टीवी वाला आ गया, टीव्ही वाले आले टीवी वाला आके लेके लाइव टीवी में कर लिया, आणि टीव्ही वाल्यानं येऊन एकदम लाईव्ह असं त्याचं प्रक्षेपण केलं बिना पैसा दिए हुए वो एडवर्टाइजमेंट हो रहा. आणि पैसे न देताच तो जाहिरात करायला लागला. मैं यहाँ पर पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम पर मैं बपतिस्मा दे रहा हूँ. वो कई टीवी में लाइव टीवी चल रहा है, यहाँ बपतिस्मा हो रहा, बपतिस्मा हो रहा, बपतिस्मा हो रहा. आणि मी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात काही लोकांना बाप्तिस्मा देत आहे आणि तो टीव्ही वाला येऊन त्या रेकॉर्डिंग करून लाईव्ह दाखवत आहे. थेट प्रक्षेपण चालू आहे कित्येक चॅनेल वरती की या ठिकाणी बाप्तिस्मा चालू आहे, बाप्तिस्मा चालू आहे. कुछ लोग वहाँ डीएसपी ऑफिस में पहुंच गए. आणि काही लोक तिथं डीएसपी ऑफिस मध्ये जाऊन पोहोचले डीएसपी से पूछे आपके आपके क्षेत्र में क्या हो रहा, आप देखिए. आणि डीएसपी ला ते विचारू लागले तुमच्या क्षेत्रामध्ये काय होत आहे पहा. और डीएसपी ने उनको शांत करके कहा पुलिस इंस्पेक्टर को जाओ, जाके देख के आओ. आणि डीएसपी ने त्यांना शांत करून म्हटलं की पोलीस इन्स्पेक्टरला सांगितलं की जाऊन पाहून ये. पुलिस इंस्पेक्टर आते आते मैं कपड़ा उपड़ा बदल के चाय पी रहा था. आणि पोलीस इन्स्पेक्टर येण्याच्या अगोदर मी कपडे वगैरे बदलून आता चहा पित होतो. किसी दोस्त के पास बैठ के मैं चाय पी रहा था आणि कुठल्या तरी मित्राजवळ बसून मी चहा पित होतो. और पुलिस इंस्पेक्टर आया. आणि तिथं तो पोलीस इन्स्पेक्टर आला. हमारे लोग कुछ घबरा गए, भैया हाँ। पुलिस इंस्पेक्टर आ गया, आज भैया को पकड़ के ले जाएगा. आणि आमचे लोक जे होते ते एकदम घाबरले, म्हणाले आता पोलीस इन्स्पेक्टर आला आणि भैयांना घेऊन जाणार. क्योंकि तब सबको मालूम हो गया. तोपर्यंत सगळ्यांना माहित झालं पुलिस के पास खबर पहुंच गया, पुलिस अभी पुलिस को भेजा है. आणि पोलिसांच्या पर्यंत खबर गेली आणि त्याने आता पोलिसांना पाठवलं. इंस्पेक्टर आया था जहां मैं था. आणि जिथं मी होतो तिथं इन्स्पेक्टर आला. मैंने कहा इंस्पेक्टर साहब आइए. मी म्हणालो इन्स्पेक्टर साहेब या. भीतर आने के लिए बोला. मी आत यायला सांगितलं. उसने कहा अगर मैं वर्दी नहीं पहनता मैं भी बपतिस्मा लेता. आणि त्यांनी एवढंच म्हटलं जर हे ड्रेस जर नसता ना मी पण बाप्तिस्मा घेतला. मैंने पूछा थोड़ा आधा घंटा के पहले देते तो मैं दे देता. आणि मी म्हणालो अर्धा तास आधी आला असता तर दिला असता बाप्तिस्मा. मैं बैठा या क्या बात है. मी बसवलं, म्हणालो काय काय बात काय आहे. मेरा साला एकदम पियक्कड़ था और वो यीशु मसीह को ग्रहण करके ठीक हो गया, इसलिए मैंने सोचा मुझे भी बपतिस्मा लेना उचित है. आणि तो म्हणाला माझा जो मेवना होता ना एकदम दारुडा होता, व्यसनी होता आणि तो बर्बादच्या अवस्थेत होता. त्यानं जर जीवन बदललं त्याचं आणि त्यानं बाप्तिस्मा घेतला, मला वाटतंय मी पण घ्यावा. उसको चाय पिला के मैंने कुछ कैसेट को दिया. उन दिनों में कैसेट चलता था, कैसेट दिया. आणि त्यावेळेला त्यांना चहा प्यायला देऊन मी त्यांना कॅसेट दिलं, कारण त्या काळात कॅसेट होतं. जाके डीएसपी साहब को दीजिए. आणि जाऊन म्हटलं डीएसपी साहेबांना हे कॅसेट द्या. मैं आपको बतलाने के लिए चाहता हूँ सही बातें जो बिहार में रह के होता है. आणि मी ही खरी गोष्ट तुम्हाला सांगत आहे, बिहार मध्ये राहून हे होतं. मैं 6 कैसेट दिया, उसमें 4 उनको दिया, 2 अपने पास रख दिया. आणि त्यातले 6 कॅसेट दिले होते, त्यातले 4 साहेबांना दिले, 2 आपल्या जवळ ठेवले. वहां पर जो कैसेट में दिया था, आणि जे कॅसेट मी त्यांना दिलं होतं, मैं एक संदेश का जो टॉपिक यही था, क्यों तुम मरते हो. आणि त्या जे मी कॅसेट दिलं होतं त्यातला एक मतळा किंवा एक टॉपिक हाच होता की तुम्ही का मरता. रात भर डीएसपी बैठ के चारों कैसेट सुना.
आणि रात्रभर बसून डीएसपीनं 4ही कॅसेट बघितले इसका मतलब 5 घंटा बिताया, आणि त्याचा अर्थ 5 तास त्यांनी ते बघितले. सवेरे 9 बजे चले आया. सकाळी 9 वाजता ते आले, निघून आले. लोग बोलने लगा अभी डीएसपी आया है. आणि लोक म्हणाले आता तर डीएसपी साहेबच मैंने आले. कहा आने दो. मी म्हणालो येऊ दे. डीएसपी आते आते ऐसे ही मोड़ के हाथ जोड़ के आता है. आणि डीएसपी हात येतानाच आपले हात अगदी जोडूनच आले. भाई साहब आपका वचन सुनने के बाद मैं सो नहीं पाया हूँ. आणि भाई साहेब तुमचं वचन ऐकल्यानंतर ना झोपता आलं नाही मला रात्रभर. और कैसेट लेने के लिए मैं आया हूँ. अजून कॅसेट घेण्यासाठी आलेलो आहे. हम लोग पुलिस वाला हालेलुया. आणि आम्ही लोक मात्र पोलीसवाला आल्यावर असं करतो हालेलुया. अगर प्रभु ने आपका विदा किया, जर प्रभूनं तुम्हाला पाठवलेलं आहे, मैं ठोस बोलता हूँ, मी एकदम स्पष्ट सांगतो, खुले खुले बोलता हूँ. खुल्लम खुल्ला सांगतो. कल गुरुजी ने कभी कहा था, आणि काल गुरुजींनी पण सांगितलं भैया होतं. आपके ऊपर इतना अनुग्रह है ना, आप एकदम खुलम बोलते हैं लेकिन आपको कोई छूता नहीं है. आणि भैया तुमच्यावर एवढा अनुग्रह आहे ना की तुम्ही स्पष्टच बोलता पण कोण तुम्हाला हात लावत नाही. मैं बिहार पहुंचने के पहले, मी बिहारला पोहोचण्याच्या आधी, जबकि बिहार को देखा नहीं था, आणि जेव्हा मी बिहारला पाहिलं जब नव्हतं, बिहार को देखा ही नहीं था, जेव्हा बिहारला मी पाहिलंच नव्हतं, चेन्नई से जब मैं गाड़ी में बैठा, जेव्हा चेन्नई मधून मी गाडीमध्ये बसलो, परमेश्वर ने बहुत बातों को मुझसे कहते गया. आणि परमेश्वर मला बऱ्याच गोष्टी सांगतच राहू होता. उसमें एक बात ही है, त्यामधली एक गोष्ट ही होती, तुम्हारे पर कोई हाथ नहीं लगाएगा. तुला हात कोणी लावणार नाही. जब मैं बिहार को देखा नहीं था, आणि बिहार मी पाहिलं पण नव्हतं, 52 साल में एक ही बार हाथ लगाया आणि 52 वर्षामध्ये एकदाच मला कुणी माझ्यावरती हात उघडला. था. आप पूछेंगे तुम्ही विचाराल की, तो परमेश्वर ने कहा कभी भी आपके ऊपर हाथ नहीं लगाएगा, लेकिन क्या लगाया. आणि परमेश्वरानं सांगितलं होतं तुला कोण हात लावणार नाही. का लावला बरं? मैं बतलाऊं मी सांगतो कारण, आपको, मैं बतलाऊं. आणि मी तुम्हाला सांगतो कारण. एक बार मैं गया था यूरोप में प्रचार करने के लिए. एक वेळ युरोप मध्ये मी प्रचार करण्यासाठी गेलो होतो. मैं लंदन में जब उतरा, जेव्हा मी लंडन मध्ये उतरलो, मेरा गर्दन में इतनी दर्द रहा मैं घूम नहीं सक रहा था. आणि माझ्या मानेमध्ये इतक्या वेदना होत्या मैं की मला हालता येत नव्हतं, मान वळवता येत मैं नव्हतं. खिलौना जैसा हो गया. आणि एकदम खेळण्यासारखी अवस्था झाली माझी. ऐसे ही घूमता था, ऐसे ही घूमता था. आणि असंच वळत होतो. मेरा एक दोस्त रामचंद्र नाम करके था, आणि माझा एक मित्र होता रामचंद्र नावाचा, उसकी पत्नी सेल्वी नाम आणि करके. त्यांच्या बायकोचं नाव सेल्वी होतं. तो भैया ये हमारे लिए भी दर्द था, आइए ना हमारा घर, मैं आपको ट्रीटमेंट आणि ते करूंगा. म्हणाले आम्हाला पण असा त्रास झाला होता, या ना तुम्ही आमच्या घरी, आम्ही ट्रीटमेंट करतो. उन्होंने कहा ब्राजील देश से आया हुआ गेहूं का गरम करके माइक्रोवेव में रख के गरम करके यहाँ चेकेगा, ठीक हो जाएगा. आणि ते म्हणाले ब्राझील देशातून आणलेले जे गहू आहे ना, त्या गहूला जरा गरम केलं ना आणि इथं शेक दिला ना, तुम्ही एकदम बरं होणार. मैंने सोचा कि ठीक है भैया करो. मी म्हणालो हा ठीक आहे भैया, हे करा. दर्द दुगना हो गया. आणि दुखणं जे होतं ते डबल वाढलं, मेरा दुप्पट. दोस्त ने कहा ऐसा ऐसा नहीं, आणि तो म्हणाला नाही नाही मैं नाही, एक असं नाही. स्पेशल बिस्तरा रखा हूँ, आणि तो म्हणाला विशेष असा बिछाना मी ठेवलेला वो आहे, बिजली से चलता है. आणि तो विजेवरचा आहे, लाईटवरचा. हाँ, वो चावल पटकान के समय जैसा पटकाता था और मैं हल्ला करके खुद गया. तांदळाला जसं वर उडवतात धान्याला, तसं वर उडवणारा तो बिछाना बेड होता. त्यावरून मला बसवले, झोपवल्यावर मी खाली उडी मारली. फिर एक मलेशिया का डॉक्टर को लाया, आणि पुन्हा एक मलेशिया मधल्या डॉक्टरला वो बोलावलं. अभिषेक किया हुआ था, आणि तो अभिषेक पाया हुआ था. अभिषेक पावलेला होता. वो स्पेशल तेल दे के मुझे मालिश किया और मसाज किया, और जो है अन्य भाषा में ही कर रहा था. आणि त्यानं मला विशेष असं तेल लावून मसाज केलं, मालिश केलं, अन्य भाषेमध्येच बोलत वो होता. अन्य भाषा बोल रहा था, मैं और भाषा बहुत हल्ला कर रहा था. आणि तो अन्य भाषा बोलत होता, मी एक दुसरी भाषा बोलत होतो. दर्द और बढ़ गया. अजून दुखणं वाढलं. मैं वहां से जर्मन गया. मी तिथून जर्मनला गेलो. यहाँ का पास्टर वहां का पास्टर का फोन किया, भैया बहुत दर्द के साथ है, थोड़ा देखभाल कर लेना. आणि इथल्या पास्टरने तिथल्या पास्टरला फोन केला आणि म्हणले भैयांना फार त्रास आहे मानेचा, तिथं जरा काळजी घ्या. वो घर जाने के पहले अपना डॉक्टर का फोन किया. घरी जायच्या अगोदरच त्यांना डॉक्टरला फोन केला. डॉक्टर ने 12 गोलियां लिखी, आणि डॉक्टरनी 12 गोळ्या लिहून दिल्या, एक लाल लाइट को भी लिखा. आणि एक लाल लाईट पण लिहिलं. अब बोला कि गोली खाओ और लाइट लगाओ. आणि तो म्हणाला गोळ्या खा आणि ते लाईट लावा. सवेरे सवेरे नाश्ता के पहले हाथ भर के गोलियां दी. आणि सकाळीच नाश्त्याच्या अगोदरच लांब लचक हातभर इतक्या गोळ्या दिल्या. कुछ नहीं हुआ. काही झालं नाही. वहां से हॉलैंड गया. तिथून हॉलंडला गेलो. ये पास्टर वहां का पास्टर का फोन किया. ह्या पास्टरने तिथल्या पास्टरला फोन केला. ओ बोला ये
कुछ नहीं है, आणि तो म्हणाला हे काहीच नाही. वो गरम प्लास्टर रहता वो लगाइए. आणि जे गरम प्लास्टर असतं ना ते लावा. गरम प्लास्टर लगाया गया तो आग जैसा जलने लगा. आणि गरम प्लास्टर लावल्यावर एकदम आग आग झाली. कुछ नहीं हुआ. काही झालं नाही. वहां से पेरिस चले आए. तिथून मी पॅरिस मध्ये आलो. पेरिस में बोला कि गरम प्लास्टर नहीं लगाना, ठंडा प्लास्टर लगाना आणि ते है. म्हणाले गरम प्लास्टर लावायचं नाही, थंड प्लास्टर अभी लावा. ठंडा प्लास्टर में भी कुछ नहीं हुआ. आणि त्या थंड प्लास्टर मध्ये पण काही झालं मैं नाही. वहां से गया टोरंटो, तिथून मी टोरंटो या ठिकाणी गेलो. और मुझे उतरते हुए कायरोप्रैक्टर करके हैं वहां उनके पास ले गए. आणि तिथून उतरताच मला कैरोप्रॅक्टर नावाच्या ठिकाणामध्ये घेऊन गेले. सिर से लेकर पांव तक उसने 10 तो एक्सरे लिया. आणि डोक्यापासून पायापर्यंत त्यानं 10 एक्सरे घेतले. स्पेशल टेबल में लेटो आके मुझे खटक खटक कर रहा था. आणि स्पेशल टेबल वरती झोपून मला तो खटाक खटाक करत होता. मैंने जो जान छोड़ दो, मुझे हिंदुस्तान जाना है, सेवा आणि मी वहां म्हणालो करना सोडा रे माझा जीव सोडा आता, मला भारतात जाऊ दे. है. हम कनाडा में मरने के लिए नहीं आए हैं आणि बोला. कॅनडा देशात आम्ही मरण्यासाठी मी आलेलो नाही. मैं वहां से बिहार आया. मी तिथून बिहारला आलो. दूसरा दिन में कुछ झगड़ा करने के लिए लोग आए. दुसऱ्या दिवशी काही लोक भांडण करण्यासाठी आले. इतना मोटा डंडा तो बिहारी लोगों का ट्रेडमार्क को ले आए. आणि एवढा मोठा जे काठी असते बिहारी लोकांचा ट्रेडमार्क ते घेऊन आले. एक मार मारा, दर्द आज तक नहीं आया गया है. एक काठी त्यांनी मारली, आजपर्यंत पुन्हा कधीच दर्द झाला नाही, तो दुखणं आलं मार नाहीये. खाने के लिए मुझे एक ही मौका मिला, वो ट्रीटमेंट के रूप में. मार खाण्यासाठी एकच संधी मला मिळाली, ती पण माझ्यासाठी उपचार अशी होती. प्रभु ने कहा था प्रभूने म्हटलं होतं बिहार जाओ, बिहारला जा, मैं संग रहूंगा. मी संगती राहणार. मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. चिंता न करो बहन का वो साथ तुझे ले चलाऊंगा. मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. लोग भूल गए हैं, लोग भूल गए हैं, लोक विसरून गेले. इसलिए फतवा करने के लिए आणि म्हणून दगडमार करण्यासाठी तुरंत मेरा प्रभु आया है. लगेचच माझा प्रभू आला अपना महिमा सगत आया है. आणि त्यानं आपलं तेज प्रगट केलं. बगल वाला का हाथ पकड़ के बोलिएगा, शेजाऱ्याचा हात पकडून बोला, आने वाले दिनों में इस हिंदुस्तान में प्रभु का काम करना आसान नहीं रहेगा. ये येणाऱ्या दिवसामध्ये भारतात प्रभूचं काम करणं, सेवा करणं सोपं असणार नाही साधारण नहीं है. आणि साधारण नाही आहे. यीशु का शुभ संदेश के ले जाना येशूची सुवार्ता घेऊन जाणं साधारण नहीं रहेगा, साधारण असणार नाही. लेकिन हिम्मत बांधो. परंतु हिम्मत बांधा. वही वक्त प्रभु की महिमा इस देश में प्रकाश होगी. त्याच ठिकाणी परमेश्वराचं तेज प्रकट होणं. विश्वास करने वाला जोरदार हालेलुया बोले. विश्वास ठेवणारे जोरदार हालेलुया म्हणूया. आप बोलिए घबराओ मत. आणि म्हणा घबराऊ मत. बगल वाला से बोले घबराओ मत. शेजाऱ्याला म्हणा भिवू नको. अगर हिंदुस्तान में तुम परमेश्वर की तेज को देखने के लिए चाहते जर हो, परमेश्वराचं तेज भारतात तुला बघायचं असेल, परेशानी बढ़ने दो, परेशानी वाढू दे, नुकसान होने दो, नुकसान होऊ दे, उपद्रव बढ़ने दो, उपद्रव वाढू दे. वही वक्त प्रभु हमारा तेज दिखाएगा. आणि मगच आमचा प्रभू आम्हाला तेज दाखवेल. हालेलुया. हालेलुया. विश्वास करने वाला जोरदार ऊपर उठा के विश्वास ठेवणारे उंच हात वर करून टाळ्या वाजूया. हालेलुया. हालेलुया. एक और घटना को मैं दिखाने के लिए चाहता हूँ. आणखी एक घटना मी तुम्हाला दाखवू इच्छितो. वहां पर 16वां अध्याय में, आणि 16व्या अध्यायामध्ये, गिनती के 16वां अध्याय में, गणनाच्या 16व्या अध्यायामध्ये, वहां पर कुछ लोग मूसा और हारून के विरोध में खड़े हो रहे हैं. आणि त्या ठिकाणी काही लोक मोशे आणि अहरोनाच्या विरोधात उठले. मूसा और हारून के विरोध में इतने खड़े हो गए आणि हैं, मोशे आणि अहरोनाच्या विरोधात असे काही खडे उभा राहिले. और इसके चलते मूसा के साथ परमेश्वर को कुछ काम करना पड़ा. या गोष्टीमुळे मोशेच्या बाबतीत परमेश्वराला काहीतरी करावं लागलं. खोरा नाम करके एक व्यक्ति 250 लोगों को अपना लिया. आणि हा कोरह नावाचा व्यक्ती त्यानं 250 लोकांना आपलंसं केलं उसको अपने वश में कर लिया. आणि त्यानं आपल्या बाजूला त्यांना केलं. और उस घटना को आप 16वां अध्याय में जानते होंगे. आणि ही घटना तुम्ही त्या 16व्या अध्यायामध्ये वाचली असेल. और जानते नहीं हैं तो पढ़ के समझ लीजिएगा. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही वाचून समजून घ्या. मूसा ने कहा, मोशेनं म्हटलं, अगर एक विपरीत हाम होकर इनकी मृत्यु होगी जर एक विचित्र कार्य होऊन किंवा आश्चर्यकारक कार्य होऊन तो जर यांचा मृत्यू झाला समझ लेना तर तुम्ही समजून घ्या
ते हमारे विरोध में नहीं, आणि ते आमच्या विरोधात नव्हे, परमेश्वर के नियम के विरोध में, परंतु परमेश्वराच्या नियमाच्या विरोधात, परमेश्वरी विधि व्यवस्था के विरोध में परमेश्वराच्या विधी व्यवस्थेच्या विरोधात खड़े हैं करके समझ लो। आणि ते उभा राहिलेले आहे ते समजा। आपको मालूम है पृथ्वी 2 टुकड़ा हुआ, आणि तुम्हाला माहित आहे की पृथ्वीचे 2 भाग झाले वहां पर वे गिर गए, आणि ते सगळे लोक भूमी फाटून उनका आतमध्ये परिवार भी गया, गेले. आणि त्यांचा तो नेता पण उनके गेला भेड़ बकरियां भी गए, आणि त्यांचा परिवार गेला, त्यांची मेंढर जनावर पण गेली पृथ्वी अपना मुंह बंद कर दिया। आणि जमिनीने आपलं तोंड बंद केलं। और इसको देख के आणि हे बघून लोग घबरा गए। लोक घाबरले। घबराने के चलते घाबरल्यामुळे उन्होंने क्या किया, 41 पद से पढ़िएगा, 16 अध्याय का 41 पद से आणि पढ़िए। 41 वचनापासून वाचा, 16वा अध्याय, गणना 16:41। दूसरे दिन हम्म, इस्राएलियों की सारी मंडली इस्राएलियों को फिर से सारी मंडली यह कहकर ये कहकर मूसा मूसा और हारून पर और हारून पर गुड़गुड़ाने लगे कुड़कुड़ाने लगे, कि यहोवा का प्रजा को तुमने तुमने मार मार डाला है। डाला है। हाँ, आगे। जब मंडली के लोग जब मंडली के लोग मूसा और हारून के विरुद्ध अगर मूसा और हारून के विरोध में इकट्ठे हो रहे थे, तब उन्होंने उन्होंने मिलाप वाले तंबू की ओर दृष्टि मिलाप वाले तंबू की ओर दृष्टि की, और देखा कि बादल ने उसे छा लिया है और यहोवा का तेज दिखाई दे रहा है। हालेलुया। हालेलुया। जब कभी तेरे विरोध में, जेव्हा कधी तुझ्या विरोधात, जब परमेश्वर की बातों को तुम काम में लाओगे, जेव्हा परमेश्वराच्या गोष्टी तू कार्यान्वित करशील, तुम्हारे साथ रहने वाले भी तुम्हें निकालने के लिए कोशिश करेंगे, तुझ्या सोबत राहणारे लोक पण तुला गिळून टाकायला बघतील, विरोध करेंगे। तुला विरोध करतील। घबराना नहीं। घाबरू नकोस। अगर परमेश्वर ने उनके साथ बर्ताव किया है, जर परमेश्वराने त्यांच्या बाबतीत कार्य केलेलं आहे परमेश्वर असाधारण मनुष्य की जैसा उनको मुआया नहीं, आणि परमेश्वराने त्यांना साधारण माणसासारखा मृत्यू दिला इस नाही प्रकार मुंह खोल के पृथ्वी किसी को निकाला नहीं इसके पगले, आणि या अगोदर जमिनीनं आपलं तोंड उघडून कोणालाही गिळलं नव्हतं या अगोदर, लेकिन एक विचित्र ढंग से परमेश्वर ने उनको निकाल दिया। परंतु एका विचित्र रीतीने परमेश्वराने त्यांना गिळून टाकलं। लोग इसको समझ नहीं पाए। लोक याला समजू शकत नव्हते उन्होंने कहा मूसा और हारून तुम लोग किया है। आणि ते म्हणाले मोशे आणि अहरोना तुम्हीच असं केलेलं आहे। अरे बेवकूफ, उसको तुमको मालूम नहीं हो रहा है आणि मूर्खानो तुम्हाला हे समजत नाही। क्या हम पृथ्वी को मुंह खोलने के लिए कभी देखें या खाया किए? आणि काय आम्ही पृथ्वीचं तोंड उघडावं असं आम्ही करू शकतो काय? मूसा और हारून कुछ बात नहीं किया, आणि मोशे आणि अहरोनानं कुठलाही वादविवाद केला उसके नाही विरोध में लड़ने के लिए तैयार नहीं। आणि त्यांच्या विरोधात लढण्यासाठी झगडा करण्यासाठी तयार नाही। मेरा प्रभु देख लेगा। आणि माझा प्रभू पाहून घे। बगल वाला का हाथ में हाथ पकड़ के बोलिएगा, आणि शेजाऱ्याचा हात पकडून म्हणा, अगर तुम्हारा विरोध में आणि जर तुझ्या विरोधात तुम्हारे ही लोग तुझेच लोक दोष लगा के दोष लावून उल्टा सीधा बोलेंगे, आणि उलट सुलट बोलतील, तुम्हारे काम है आणि तुझं काम आहे खामोश रहना, शांत राहणं, खामोश रहना। शांत राहणं। वहाँ बकवास के लिए जगह नहीं है, आणि तिथं बडबड करायला जागा नाही, वहाँ बकवास करने के लिए, वाद विवाद करने के लिए जगह नहीं है। आणि तिथं वादविवाद करायला अजिबात जागा नाही। मूसा और हारून चुपचाप, आणि मोशे आणि अहरोन एकदम चुपचाप, लेकिन वहाँ परमेश्वर की तेज दिखाई पड़ती है। परंतु तिथं परमेश्वराचं तेज दिसतं। लेकिन हमारा गलती क्या हो जाता मालूम है? आणि आमची चूक काय झाली होती माहित आहे? हमारे विरोध में आणि आमच्या विरोधात जर कोण असं बडबडत असेल तर, बगल वाला का हाथ पकड़े बोले, आणि शेजाऱ्याचा हात मग बघून म्हणा, फेविकॉल देखा है? आणि फेविकॉल कधी बघितलाय का? उसी समय त्याच वेळेला तुम्हारा विरोध में बहुत कुछ बोलेगा, आणि तुझ्या विरोधात भरपूर काही बोलेल। एक फेविकॉल लाके डलवा दो अपने में, उनके नहीं। वो बोलते हैं उनका जोड़ नहीं सकोगे। आणि एक फेविकॉल घेऊन ये आणि स्वतःच्या तोंडाला त्यांच्या नव्हे ती बडबडू द्यात, काय बोलायचं आहे ते बोलू द्या, अपने होंठ में लगा दो। आणि स्वतःच्या उंटाला लाव। अरे आप चुपचाप रहे, आपके दोस्त रहे चुपचाप रहते हैं, बोल लेना, कुछ बोलना ना। आणि का तुम्ही का बसता रे? बोलता की तोंड उघडा, तोंड बोला ना, केवल इतने ही बोलो। केवळ एवढंच बोला। मुंह तो खोलेंगे नहीं, आणि तोंड तर उघडायचंच नाही। देख लेगा।
तो पाहून घेईल. वो देख लेगा, हो पाहून वो घेईल. देख लेगा. हो पाहून घेईल. ये हमसे नहीं होता है. आणि आमच्याकडून हेच होत नाही. हमसे होता होगा लेकिन पत्नियों से नहीं होता. आमच्याकडून एक वेळा होईल पण बायकांच्याकडून ते होणार वो नाही. कितना बोलते हैं. आणि किती बोलतात त्या. आप कैसा आदमी है, धोती पहनते हैं, पैंट पहनते हैं. आणि तुम्ही कसला माणूस आहे का, धोतर घालता का पॅन्ट आप घालता. उसका मुंह का फाड़ के आ जाना चाहिए था. आणि तुम्ही त्याचं तोंड एकदम फाडून आत जायला पाहिजे होतं. घर में आते हैं तो पत्नी चिक्की देने लगती है, आणि घरात आल्यानंतर बायको अशा प्रकारे क्योंकि करते. ये आदमी भी इतना दिन तक घी में ही चलता था. आणि पत्नी के चाबी देगी तबे चलता था. आणि आतापर्यंत या माणसाला चालता पण येत नव्हतं. जेव्हा बायकोनं चावी फिरवली ना मग लागलाय चालायला. लेकिन भाई लोग, बंधुजन हो बहन लोग, आपको भी मैं कह रहा हूँ, आणि बहीण लोकांना तुम्हाला पण मी सांगत आहे. फेविकोल लगा दो, आणि तुम्ही फेविकॉल लावा. कुछ भी कौन खाने दो. आणि काय पण बोलू दे कोण पण. वो खाते खाते मूर्छित हो जाएंगे आणि ते बोलता बोलता चक्कर येऊन पडतील और खत्म हो जाएंगे. आणि तिथं संपून जातील. और खोजोगे भी नहीं, ये मिलेगा. आणि तुम्ही शोधलं तर ते सापडणार पण नाही. मैंने अपने जिंदगी भर में इसको देखा, आयुष्यभर मी हे पाहिलेलं आहे. अपना जिंदगी भर में देखा. मी आयुष्यभर हे अनुभवलेलं आहे. क्या नहीं बोला गया है. माझ्या विरोधात काय काय बोलले नाही. सेवकाई के शुरू में भी लोग बोलते थे. अगदी सेवेच्या सुरुवातीलाच लोक बोलत होते. हमारे घर में जब मैं रहता नहीं था, लोग आके ढूंढते थे, तुम लड़की लोगों को बेचते हो यहाँ से. आणि मी जेव्हा घरामध्ये राहत होतो त्यावेळेला लोक येऊन मला शोधायचे आणि म्हणायचे, घरात शोधायचे आणि म्हणायचे तुम्ही मुलींना आणता आणि विकता. इन सारे लोगों के जवाब देने के लिए मेरे पास समय नहीं. या सगळ्या लोकांना उत्तर द्यायला माझ्याजवळ वेळ नसायचा. इन सारे लोगों को उत्तर देते ही आपके ताकत को शैतान चूस लेगा. या सगळ्या लोकांना उत्तर देत बसला तिथंच तुमची ताकद सगळी शैतान एकदम चुसून घेईल. आपके ध्यान को दूसरे तरफ मोड़ लेगा. तुमचं लक्ष दुसऱ्या बाजूला केंद्रित करेल. मैं मार खाया, मी मार खाल्ला लेकिन पुलिस आके मुझे कैद करके ले गया. आणि पोलिसांनी येऊन मलाच पकडून घेऊन गेले. मार खाया मैं, आणि मी मार खाल्ला मारने वाला को छोड़ दिया. आणि मारणाऱ्यांना सोडलं. मैंने पुलिस डीएसपी आया था, आणि डीएसपी आले होते. दूसरा डीएसपी. दुसरे एक डीएसपी आले होते. मैंने कहा मैं आपके साथ चलूंगा, मी म्हणालो मी तुमच्या सोबत येणार, लेकिन मैं अकेले नहीं जाऊंगा. परंतु मी एकटा येणार नाही. मेरा टीम मेरे साथ जाएगी. माझी टीम पण माझ्या सोबत येणार. ठीक है. ठीक आहे. कितने लोग रहेंगे. ते म्हणाले किती लोक असतील. हम 15 लोग रहेंगे. मी म्हणालो आम्ही 15 लोक असणार. ठीक. ते म्हणाले ठीक. पुलिस जीप आगे, पोलीसची जीप पुढं, अब मेरा जीप उसके बाद, मेरा गाड़ी उसके बाद, माझी गाडी त्याच्यानंतर, मेरे पीछे टेम्पो ट्रैवलर में मेरे 15 लोग, आणि माझ्या पाठीमागं टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये माझे 15 लोक, फिर एक पुलिस का एक वैन. आणि त्याच्या पाठीमागं अजून एक पोलीस व्हॅन. पत्रकार ने लिखा, आणि पत्रकारानं लिहिलं, इनको कैदी जैसा नहीं ले गया, मिनिस्टर जैसा ले गया. आणि यांना कैद्यासारखं कोणी नेलं नाही, एका मंत्र्यासारखं नेलं. मुझसे आके पत्रकार ने पूछा, आणि मला येऊन त्या वार्ताहरानं विचारलं, आपने क्या बोला. आणि तुम्ही काय बोलला. मैंने कहा मैं कुछ बोला नहीं, मी म्हणालो मी काहीच बोललो नाही, मुझे बोलने के मौका ही नहीं मिला है, आणि मला बोलण्यासाठी संधीच दिली और नाही, पूछने से भी मैं बोलता नहीं. आणि कोणी विचारलं तरी मी बोलत नाही. तो फिर आपको मंत्री जैसा कैसा ले गया, कहाँ ले गया. आणि मग तुम्हाला मंत्र्यासारखं कुठं घेऊन गेले. मैं पूछ रहा था ड्राइवर, जो मेरे गाड़ी में भी 2 पुलिस बैठे थे, मैंने पूछा कहाँ ले जा रहे हैं. आणि माझ्या गाडीत सुद्धा 2 पोलीस बसले होते. मी त्यांना विचारलं कुठं नेत आहात तुम्ही. आपको ले जाने के लिए कहा गया, लेकिन कहाँ मालूम नहीं, उसको मालूम नहीं. आणि पोलिसांना पण माहित नव्हतं. ते मला तुम्हाला न्यायला सांगितलं, कुठं न्यायचं सांगितलेलं नाही. और 25 किलोमीटर ले गया, आणि 25 किलोमीटर घेऊन गेला. और वहां जाके चाय पिलाया और नाश्ता खिलाया. आणि तिथं जाऊन आम्हाला चहा आणि नाश्ता दिला. फिर वहां से वापस ला दिया. आणि तिथून तो ससुराल परत घेऊन आला. ससुराल में भी इतना स्वागत, इतना पगड़ा के साथ नहीं होता. आणि सासरवाडीत सुद्धा कधी आमचं एवढं जबरदस्त स्वागत झालं नाही. आप पूछेंगे क्या आपको, आपने क्या बोला. आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही काय बोलला. मैं कुछ नहीं बोला, इसलिए वे लोग अपने से समझ के ये होता होगा करके वो अपने से समझ गया. आणि मी काहीच बोललो नव्हतो, त्यामुळे आपल्या आपणच त्यांना ते लक्षात आलं की असं होत असावं. फिर कोर्ट में मुझे ले गया, त्यानंतर कोर्टात घेऊन गेले. कोर्ट में खड़ा किया गया. आणि कोर्टामध्ये उभा केलं गेलं. वहां का न्यायाधीश ने पूछा, त्या ठिकाणच्या न्यायाधीशाने विचारलं. जज ने मुझसे पूछा, आणि त्या जजनी मला विचारलं,
आप गाली ग्लौज किए हैं? आणि तुम्ही काय शिवीगाळ केली का? मैंने कहा मैं तमिल वाला हूँ, हिंदी में गाली नहीं सुनाता हूँ, मान जानते ही नहीं है। आणि मी म्हणालो मी तामिळवाला आहे, हिंदीमध्ये मला शिवीगाळ करताच येत नाही. साहब आपका देखने से पता चलता है आप गाली देने वाला नहीं, जाइए ना आराम से घर जाइए। आणि ते म्हणाले साहेब तुम्हाला बघूनच लक्षात येते की तुम्ही काही शिवीगाळ करणारातले नाही आहे, वा. जा ना आपला आराम घरी जा. वहां भी मैं कुछ बोला नहीं, तिथेही काही मी बोललो नाही. इतना ही पूछा गया कि गाली दिए हैं? एवढंच विचारलं गेलं की काही शिवी दिली? जानते नहीं साहब, आणि मी म्हणालो माहीतच नाही साहेब. बस खत्म हो गया। आणि सगळं संपलं. कभी कभी चुप रहना पड़ता है। आणि काही काही वेळा तुम्हाला शांत राहावं लागेल. बगल वाला का हाथ पकड़ के बोलिए, शेजाऱ्याचा हात पकडून म्हणा, कभी कभी चुप रहना पड़ता है। कधी कधी शांत राहावं लागतं. लेकिन इससे हम लोगों से नहीं बनता, चुप रहेंगे पेट फूल जाता। परंतु ही गोष्ट मात्र आम्हाला अजिबात जमत नाही. जर आम्ही गप राहिलो ना पोट फुगायला सुरू होतंय. बबर 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 आवाज उठा के आणि एकदम आवाज उंच करून घर में हो मंडली में हो, घरात असू दे किंवा मंडळीत असू दे, अगर तुम चुप रहोगे परमेश्वर की महिमा दिखाई पड़ेगी। जर तुम्ही गप्प राहिला तर परमेश्वराची महिमा दिसून येईल. एक और जगह को मैं दिखाने के लिए चाहूंगा। आणखी एक जागा मी तुम्हाला दाखवू इच्छितो. 20वां अध्याय को खोलिएगा, आणि 20वा अध्याय उघडा. गिनती के 20वां अध्याय में देखिएगा। आणि गणनाचं पुस्तक याचा 20वा अध्याय. उस बात को भी आप जानते होंगे। आणि या गोष्टी पण तुम्ही जाणत असाल. अभी लगभग 38 साल ये लोग यात्रा करके आ चुके हैं। आणि जवळजवळ 38 वर्ष हे लोक आता प्रवास करून आलेले आहेत. अभी ऐसा जगह में पहुंचे जहाँ पानी नहीं है। आणि अशा ठिकाणामध्ये आता पोहोचले जिथे पाणी नाही आहे. परमेश्वर ले आया आणि है। परमेश्वर त्यांना घेऊन आलेला आहे. 1 साल 2 साल नहीं, 38 साल पूरा हो चुका है। आणि 1 वर्ष 2 वर्ष नव्हे 38 वर्ष पूर्ण झाले. बाइबल बतलाती है आणि बायबल आम्हाला सांगते उनका कपड़ा पुराना नहीं हुआ, आणि त्यांचे कपडे फाटलेले नव्हते, झिजलेले उनके नव्हते. जूते फटे नहीं, आणि त्यांचे चप्पल पण झिजलेले नव्हते. क्योंकि परमेश्वर की महिमा का छाया उनके ऊपर था। कारण परमेश्वराच्या गौरवाचं तेज त्यांच्यावरती होतं. 20वां अध्याय का दूसरा पद को देखिएगा। 20व्या अध्यायाचं दुसरं वचन बघा. वहाँ मंडली के लोगों के लिए पानी न मिला, नहीं मिला, इसलिए वे इसलिए वे मूसा और हारून के विरुद्ध हाँ, इकट्ठे हुए. प्रभु के नाम की स्तुति महिमा हुए। प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे. इस तस्वीर को अपना दिमाग में लाइएगा। आणि ही चित्र तुम्ही आपल्या डोक्यामध्ये आणा. मूसा मनोमन में सोचा होगा, आणि मोशेनं मनामध्ये विचार केला हारून असेल. मनोमन में सोचा होगा, अहरोनानं मनातल्या मनात विचार केला असेल. मैंने इतना साल तुम लोगों को चलाया, कुछ गट्टी रही, आणि इतकी वर्ष मी तुम्हाला चालवलं, कुठलीच कमतरता भासली नाही. कितने बार तुमने मुझे पथरवाह करने के लिए कोशिश किया, किती एक वेळा तुम्ही माझ्यावरती दगडमार करायला उठला. 10 बार तुमने परीक्षा की परमेश्वर की, आणि तुम्ही 10 वेळा परमेश्वराची परीक्षा पाहिली. तुमने मीट मांगा, परमेश्वर ने रात भर ऐसा मीट भेजा तुम्हारा मुंह से होके नाक पर निकला था। आणि तुम्ही मटण मागितलं, मांस मागितलं, परमेश्वरानं रात्रभर इतकं मांसाहार करण्यासाठी तुम्हाला दिलं की तुमच्या नाकातोंडातून शिसारी बसेल. 1 दिन के लिए मांगा, 1 महीना के लिए खिलाया, आणि 1 दिवसासाठी तुम्ही मागितलं, महिनाभर तुम्हाला खायला अभी घातलं. पानी नहीं मिल रहा, तुम इतना चिल्लाते हो। आणि आता पाणी मिळत नाही तर तुम्ही इतके ओरडता काय? पुरानी बातों को भूल गए हो। आणि जुन्या गोष्टी तुम्ही कदाचित विसरलेला आहात. मूसा और हारून ये सोचता है, आणि मोशे आणि अहरोन असा विचार करतात. लोग यहाँ कर करने लगे। आणि लोक अशा प्रकारे बोलू लागले. 5वां पद को पढ़िएगा। 5वं वचन वाचा. और तुमने हमको मिस्र से क्यों निकालकर अभी 38 साल के पहले इसका माँ बाप सब मर गया है। अभी इसका नाते पोते लोग कह रहे हैं हमारे पितरों को मुआ दिया, अभी हम लोगों को भी मुआ दोगे। आणि आता त्याचे आई वडील नाही आहेत पण नाती पोती आहेत, म्हणजे नातवंड परतवंड. ते म्हणतात आम्हाला तुम्ही पण मारून टाकणार काय? ऑलमोस्ट एवरीबडी डाइड। आणि जवळ जवळ सगळेजण मेले. यात्रा का शुरू करने वाला लगभग मर गया, केवल 2 जन बचा हुआ है। आणि ज्यांनी प्रवास सुरुवात केली त्या सगळे मरण पावले, फक्त 2 त्यातले जिवंत आहेत. मूसा और हारून को छोड़ के और केवल 2 जन बचा हुआ है। मोशे आणि अहरोन यांना सोडून आणखी केवळ 2 जणच आता जिवंत आहेत. इसका मतलब अपने बच्चों के लिए क्या छोड़ के गया ये लोग? याचा अर्थ आपल्या मुलाबाळांसाठी हे लोक काय सोडून गेले? ये यात्रा करने वाला अपना बच्चों के लिए क्या छोड़ के गया है? आणि
आणि यात्रा करणारे हे लोक, प्रवास करणारे काय सोडून गेले आपल्या मुलाबाळांसाठी. मिस्र में बहुत अच्छा था, आणि ते एवढंच म्हणत होते मिसर देशात दुनिया चांगलं में होतं, अच्छा था, जगात चांगलं होतं, उधार पाके मैं बर्बाद हो आणि गया, तारणामध्ये येऊन माझी वाट लागली. यीशु मसीह को ग्रहण करके बर्बाद हो गया, येशू ख्रिस्ताचा अंगीकार केल्यानंतर बर्बाद यही झालो. अपना बाल बच्चों को छोड़ के गया है. आणि हे पण आपल्या मुलाबाळांना सोडून गेले. बगल वाला का हाथ पकड़ के पूछिए, आप अपने नाती पोता के लिए क्या छोड़ के जा रहे हैं? आणि शेजाऱ्याचा हात हातात घेऊन विचारा, तुम्ही तुमच्या नातवंडा परतवंडासाठी काय सोडून जाणार? कुछ छोड़ के जा रहे हैं बाबा? आणि काहीतरी सोडून चाललाय का बाबा? नाती पोते के पकड़ के आप उनको सिखाइए, परमेश्वर ने मुझे इतना संभाला, आणि तुम्हें भी त्या संभालेगा. नातवंडा परतवंडांना घेऊन त्यांना सांगा आणि शिकवा, परमेश्वराने मला इतकं सांभाळलंय, वो तुलाही सांभाळेल. विश्वास करने वालों को छोड़ता नहीं करके तुम सिखाओ. आणि तो विश्वास ठेवणाऱ्यांना कधी सोडत नाही म्हणून तुम्ही शिकवा. लेकिन हम लोग अपने बच्चों को कुछ और सिखाते हैं. पण आम्ही आमच्या मुलाबाळांना काहीतरी वेगळं शिकवतो. आने वाले पीढ़ी के लिए गलत बातों को सिखाओ मत. येणाऱ्या पिढीसाठी चुकीच्या गोष्टी शिकवू नका. बगल वाला से बोलिएगा, शेजाऱ्यांना सांगा, अगर आपका बाल है बच्चा है पता नहीं, बाल तो जरूर है बच्चा नहीं. आणि तुम्हाला मुलं बाळा आहेत का नाही माहित नाही, त्यातल्या एका शब्दाप्रमाणे केस असतील कदाचित जरूर, पण मुलं आहेत का नाही माहित नाही. सुनिए, ऐका, क्या सिखाते हो, आणि काय शिकवता, क्या दिखाते हो. काय दाखवता. पति पत्नी लड़ेंगे, आणि नवरा बायको भांडतील, बीच में आके बच्चा कहना पड़ता, मम्मी पापा थोड़ा हट जाइए ना, क्यों इतना लड़ते रहते हैं. आणि मुलाला येऊन मध्ये म्हणावं लागतंय, आई बाबा थोडं बाजूला सरका ना आणि भांडणं बंद करा ना, जाऊ दे मला पलीकडे. छोटा लड़का का कहना पड़ता, मन करता घर में नहीं रहने का, भागने का मन करता. आणि लहान बाळाला सुद्धा असं म्हणावं वाटतंय की घरात राहूच वाटत नाही, अरे इथून क्यों? पळून जावं वाटतंय. क्यों घर छोड़ने के लिए चाहते हो? अरे का तुला घर सोडावं वाटतंय? तुम लोग रोज महाभारत लड़ोगे तो हम क्या हो करेंगे. आणि रोज उठून जर तुम्ही महाभारत करायला लागला तर आम्ही काय करावं? हम उनको देखते नहीं है क्योंकि हमारा गुस्सा इतना आंख बंद हो जाता है. आणि आम्ही त्या मुलांकडे पाहत सुद्धा नाही, कारण आमचा राग इतका भडकलेला असतो की डोळेच उघडत नाहीत. धीरे से कान में पूछ ली, आपके बच्चे आपसे क्या सीखे हैं. शेजाऱ्याच्या पूछे, कानात पूछे. एकदम हळुवारपणे विचारा, तुमची मुलं तुमच्यापासून काय शिकलेत? गुस्सा करने के लिए सीखे हैं, राग करायला शिकलेत काय? और रोटी ठीक से पका नहीं है, प्लेट को फ्लाइंग सासर बनाने के लिए सीखे हैं. आणि भाकरी चांगली भाजली नाही म्हणून थाळीला एकदम हवेत भिरकवायला शिकले काय? हेलो, हॅलो, 3 घंटा बहुत परेशान करके ये लोग खाना बनाएंगे, एक बाल गिर जाएगा, इनका देखना था. आणि 3 तास एकदम परेशान होऊन त्या स्त्रिया, त्या बहिणी एकदम जेवण बनवतील, त्यातला एक केस पडला ना, यांचं तोंड बघण्यासारखं. एक बाल गिर गया, एकच केस पडलाय. अरे आके दिखा दो, तुम्हारा बाल उड़ते जा रहा, चिंता करना पड़ता, दूसरा तेल लगाओ ना करके ऐसे डाल के फिर खाइए ना, क्या हो गया, मर गया. आणि तुझं ते केस जे आहे ते गळायला लागलेत बघ, तू जरा तेल दुसरं वापर म्हणून चिंता दाखवा त्यांना, आणि मग खावा की भाकरी, काय मरणार आहे का खाल्ल्यावर? इतना साल तुमको खाना पकाते पकाते बुढ़ी हो गई, उसका सब खाल सब छपक गया, लेकिन तुमको अभी तक एक बाल में इतना नाराज होते हो. आणि तुम्हाला खायला घालून घालून ती वयस्क झाली, म्हातारी झाली, ते सगळे केस पिकले, तरी सुद्धा तुम्हाला एक केस ते परवडना झालाय का? काय होतंय त्यामुळं? तुम्हारा पप्पा का खिलाओ, आणि जा तुझ्या बापाला खायला तुम्हारी घाल, मम्मी को खिलाओ. जा तुझ्या आईला खायला घाल. वो बोलेगी सास ससुर कब्बे चले गए हैं, आणि ते म्हणाले सासू सासरे कधीच निघून गेले. कहाँ जाके खिलाए, आणि कुठं जाऊन खायला घालो? स्वर्ग में जाके नरक में जाके, कहाँ खिलाए बताओ ना. स्वर्गात जाऊन की नरकात जाऊन, कुठं जाऊन? लड़का से फिर कहिएगा, आणि पुन्हा मुलाला म्हणा, बेटा गलती नहीं करना, आणि बाबा चुकायचं नाही, गुस्सा नहीं करना, आणि राग करायचा नाही गुस्सा बघ, करोगे ना नरक जाओगे. आणि राग केला ना नरकात जाशील. अब वो बेटा बोलेगा, आणि तो मुलगा म्हणेल, आप जाएंगे ना पीछे जाएंगे मैं, क्योंकि आप भी तो जाएंगे. आणि तुम्ही निघाला ना क्या- नरकात, मी पण पाठीमाने क्या- तुम्ही पण हेच करता क्या ना. सिखाते हो, अरे काय शिकवता? या बोलोगे, किंवा तुम्ही असं म्हणा, बहन लोग ऐसा बोलते हैं, आणि बहिणी अशा बोलतात, कल तुम्हारा दादा आ रहा है ना, आणि उद्या तुझे आजोबा येतील ना, बहुत कंजूस आदमी है, आणि फारच एकदम चिकू माणूस आहे, बहुत कंजूस आदमी है. एकदम कंजूस आहे, उसने उसके लिए इतना दिया, इतने लिए, हम लोगों के लिए कुछ नहीं दिया. आणि त्या यांच्यासाठी तेवढं दिलं, त्यांच्यासाठी तेवढं, आमच्यासाठी काय दिलं अरे नाही. बच्चा का अभी तक 2 पत्ता निकला नहीं, तुम उसके एकदम इसको बताते हो. आणि एवढ्या लहान बाळाला अजून 2 पानं पण फुटली नाहीत, शिंग फुटली नाहीत, लगेच त्याच्यामध्ये एवढं काय 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 बरं
करून भरवायला लागलाय काय? लेकिन बच्चा तो बहुत नादान है. कारण बाळ एकदम नादान आहे दादा दादा मम्मी बोलती आप बहुत खराब आदमी है. आणि ते येऊन म्हणतो की आजोबा आजोबा, मम्मी म्हणते की तुम्ही फारच वाईट माणूस आहात. आग लगा कि नहीं? लागली ना आग? आग लगा नहीं. हा लागली ना आग. किसने सिखाया? कोणी शिकवलं? बोलिए मैं. म्हणा मी. बोलिए मैं. म्हणा ना मी. मैं ही सिखाया. आणि मीच शिकवलंय. What you are leaving for your generation now? आणि जे येणारी पिढी आहे त्यासाठी तुम्ही काय शिकवत आहात? आने वाले पीढ़ी के लिए क्या सिखाते हो? येणाऱ्या पिढीला तुम्ही काय शिकवत आहात? पूछ लो. पूछ लो. विचारा. तुम्हारा सेवक आएगा देखे तुम्हारे बच्चे क्या कहेंगे? तुमची सेवा कार्य बघून तुमची मुलं बाळ काय बोलतात? तुम्हारे नमूनादायक जीवन होना चाहिए था, उससे घसट के तुम चलते हो, तुम्हारे बच्चे क्या सीखेंगे? तुमचं जीवन नमुनादायक असायला हवं होतं, पण तुम्ही त्यावरून घसरून काहीतरी दुसरं जीवन जगतात. तुमची मुलं काय शिकणार? तुम अन्य लोगों से कैसा बर्ताव करते हो, तुम्हारे बच्चे क्या सीखेंगे? तुम्ही इतर लोकांशी कसं वागता? तुमची मुलं काय शिकणार? तुम पारिवारिक प्रार्थना में बैठते नहीं हो, तुम्हारे बच्चे क्या सीखेंगे? तुम्ही पारिवारिक प्रार्थनेमध्ये बसत नाही, तुमची मुलं काय शिकणार? तुम बाइबल पढ़ते नहीं हो, तुम्हारे बच्चे क्या सीखेंगे? तुम्ही बायबल वाचत नाही, तुमची मुलं बाळ काय शिकणार? तुम्हारा बच्चा तुम्हें घुटना में देखा ही नहीं कभी, उसको घुटना करने की आदत कैसा आएगा? तुमच्या मुलाबाळांनी तुम्हाला कधीच बघितलं नाही गुडघ्यावर उभा राहिलेलं, त्यांना कशी सवय लागणार? लेकिन उल्टा परंतु उलट मूसा और हारून के विरोध में चले आया. आणि मोशे आणि अहरोनाच्या विरोधात उठले. You are leaving a very bad example to your children. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी अतिशय वाईट असं उदाहरण बनलेलं असाल. 6वां पद में लिखा है. 6व्या वचनात असं लिहिलंय. क्या लिखा है? काय लिहिलंय? तब मूसा और हारून मंडली के सामने से मंडली के सामने से मिलाप वाले तंबू के द्वार पर मिलाप वाले तंबू के द्वार पर जाकर अपने मुंह के बल गिरे. they know only one thing. त्यांना एकच गोष्ट माहित होती. The man of God Moses, जो देवाचा माणूस मोशे the प्रधान याजक हारून, आणि प्रमुख याजक अहरोन, दोनों को एक ही मालूम है, या दोघांना एकच गोष्ट कळते. मैं लोगों को तृप्त नहीं कर सकूंगा. आणि मी लोकांना तृप्त करू शकत नाही. 38 साल इन लोगों को संभाला, 38 वर्ष या लोकांना सांभाळले. मैं लोगों को तृप्त नहीं कर पाता हूं. मी लोकांना तृप्त करू शकत नाही. इनका दिल से मिस्र को हटाना मेरे लिए मुश्किल है. यांच्या हृदयातून मिस्र देश काढून टाकणं माझ्यासाठी कठीण आहे. मिस्र से मैं इन लोगों को उठा लिए गए आया आणि था, मी ते मिस्र देशातून त्यांना काढून आणले वो आसान रहा. आणि ते सोपं होतं. फिरौन के हाथ से इनको छुड़ाया, आसान रहा. आणि फारोच्या हातातून यांची सुटका केली, सोपं होतं. लेकिन इनके दिल से मिस्र को हटाना मुश्किल हो रहा है. पण त्यांच्या हृदयात असलेला मिस्र देश काढून टाकणं खूप कठीण आहे. न केवल इनका और इनके नाते पोते के दिल में से भी मिस्र अर्थात दुनिया को निकालना आसान नहीं हो रहा. आणि केवळ यांच्याच हृदयातून नव्हे तर यांच्या परतवंडांच्या पण मनातून मिस्र देश काढणं, जग काढणं हे सोपं नाही आहे. ओनली वन वे, एकच मार्ग आहे. वी लुक फॉर द प्रेजेंस ऑफ गॉड. आणि देवाचं तेज आणि देवाची उपस्थिती त्याची वाट पाहावी. वही हमारे लिए उत्तर है. तोच आमच्यासाठी उत्तर आहे. वही उत्तर है. तोच उत्तर आहे. मेरे प्यारे सेवक, माझ्या प्रिय सेवकानो, क्या अपने जीवन में आप परमेश्वर की महिमा देखने के लिए चाहते हैं? काय आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं गौरव तुम्हाला पाहायची इच्छा आहे काय? कुछ वक्त में चुप रहना पड़ता है, काही वेळेला गप्प बसावं लागेल. कुछ समय में परमेश्वर के सम्मुख में जाना ही पड़ता है. आणि काही वेळेला परमेश्वराच्या सम्मुख त्याच्या उपस्थितीमध्ये जायलाच लागेल. उसके अलावा कोई रास्ता नहीं. त्याशिवाय कुठलाच मार्ग नाही. उसके अलावा कोई रास्ता नहीं. त्याशिवाय कुठलाही मार्ग नाही. मैं यही बात को सीखा हूं. मी हीच गोष्ट शिकलेलो आहे. कई समस्याएं मुझे निकालने के योग्य आने समय, काही वेळा अशा समस्या आल्या ज्यामध्ये त्यांनी मला गिळून संपवलं असतं. मेरे बड़े बड़े बच्चे जिसकी शादी हो चुका है, आणि माझी मोठी मोठी मुलं ज्यांची लग्न झालेली आहे, वे देखे मेरे कमरा खोल के देखेंगे क्या है, पापा जा- घुटना में खड़े हैं. आणि ज्या वेळेला ते माझं रूमचं दार उघडून बघायचे, मी गुडघ्यावरती उभा असायचो. सवेरे चाय नहीं पिया, पापा कहाँ, घुटना में खड़े हैं. आणि सकाळचा चहा सुद्धा घेतला नाही, पप्पा कुठं आहेत?
ते गुडघ्यावरती उभा आहे. 11 बजे कुछ पीने के लिए ले जाने के लिए जाएंगे, घुटना में कड़े हैं. 11 वाजता ते काहीतरी पिण्यासाठी घेऊन यायचे. कुठं आहेत पप्पा? गुडघ्यावरती उभा आहे. 1 बज गया, क्या है? पापा घुटना में कड़े हैं. 1 वाजले रात्रीचे, काय आहे? पप्पा गुडघ्यावरती उभा आहे. मेरे बेटे से पूछिए, मेरे बेटियां से पूछिए. माझ्या मुलांना विचारा, माझ्या मुलींना विचारा. जब समस्याएं बढ़ती हैं, जेव्हा ज्या ज्या वेळेला त्रास वाढतो, जब लोग तृप्त नहीं हो पाते हैं, जेव्हा लोक तृप्त होत नाही, जब लोगों ने अपने पीढ़ियों को गलत बातों को छोड़ के जा रहे हैं, आणि जेव्हा लोक आपल्या पिढ्यांसाठी चुकीच्या गोष्टी ठेवून जात आहेत. मैं परमेश्वर के सेवक 52 साल का एक मिशनरी, 57 साल का एक प्रचारक होने के चलते मैं एक छोटा सा सलाह दे रहा हूं. आणि एक परमेश्वराचा सेवक या नात्यानं 52 वर्षाचा एक मिशनरी म्हणून 52 वर्ष कार्य केलेला, 57 वर्ष प्रचाराचं कार्य केलेला एक सेवक म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. क्या आप अपने जीवन में सेवकाई में परमेश्वर की तेज को देखने के लिए चाहते हैं? काय तुम्हाला परमेश्वराचं तेज आपल्या जीवनामध्ये, आपल्या सेवा कार्यामध्ये बघण्याची इच्छा आहे काय? उसके ओर दौड़ के जाए. त्याच्या समोर पळत पळत जा. बाइबल बतलाती है, बायबल असे सांगते, जब मूसा आरून जाके मुंह के बल गिर के प्रभु तू ही इसके लिए कुछ करना. आणि जेव्हा मोशेने अहरोन जेव्हा परमेश्वराच्या समोर जाऊन पालते पडले आणि म्हणाले, देवा तूच काहीतरी कर, वहां परमेश्वर का तेज दिखाई पड़ा. परमेश्वराचं तेज तिथे दिसून आलं. इस संध्या के समय मेरा समय खत्म हो चुका है. आणि या सायंकाळच्या समयाला माझी वेळ आता संपलेली मैं आहे. आपसे विनती करूंगा, मी तुम्हाला विनंती करेन, आपके जीवन में समस्याओं को आप सामना करेंगे, तुमच्या जीवनामध्ये समस्यांचा सामना तुम्ही जरूर करणार. विरोध को बाहर करेंगे, देखेंगे, भीतर देखेंगे. आणि विरोधाला तुम्ही बाहेर पण अनुभवणार, आत पण अनुभवणार. जो करना उसको करने के लिए सीख लो परमेश्वर के दासों के जीवन से. आणि जे काही करायचं, शिकायचं आहे करायला, ते परमेश्वराच्या सेवकांच्या जीवनातून शिका. दिल ये चाहे मेरा संग संग रहूं सदा, मर्जी हो पूरी तेरी, है ये तमन्ना मेरी. दिल ये चाहे मेरा संग संग रहूं सदा, मर्जी हो पूरी तेरी, है ये तमन्ना मेरी. यीशु मेरे प्यारे सनम, मन में बसे मेरे हरदम. यीशु मेरे प्यारे सनम, मन में बसे मेरे हरदम.